ओम नावाच्या खरबुजाच्या प्लॉटवरचा हा पीक प्रात्यक्षिक पाहणी सोहळा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र आहोत। खरं तर आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण जसं आर्डोशीटचा हा नवा वाण आहे, त्याचप्रमाणे खरबुजामध्ये फक्त सोलापूर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये नाव असलेलं व्यक्तिमत्व म्हणून आमचे मित्र बालाजी लोहकरे साहेब, त्यांचं तुम्हाला खरबुजाच्या शेतीच्या संदर्भानं चांगलं मार्गदर्शन होणार आहे। उपस्थित असलेले आमचे सर्व शेतकरी बांधव, ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केले ते आर्डोर सीड्स आणि त्यांचे सर्व कार्यक्रम यशस्वी व्हावा आणि सगळ्यांचा आदरातिथ्य व्यवस्थित करता यावं म्हणून ज्यांनी या कार्यक्रमासाठी 4-2 दिवस धावपळ केले ते सर्व आमचे सहकारी मित्र, आमचे अविनाश सुर्वे, जे मीडिया म्हणून आपल्या शेतकऱ्यांचं आणि बऱ्याच आपल्या दुःख असेल, वेदना असतील, या समाजासमोर आणण्याचं काम करतात ते आमचे मित्र अविनाश सुर्वे। माझ्यासोबत आलेले आमचे मित्र जाधव नर्सरीचे मालक सचिन जाधव, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व व्यापारी, ज्यांचाही खरं तर आम्ही पिकवलेला माल वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये जावा, जास्तीचा दर आपल्या शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी त्यांचंही योगदान निश्चितपणानं कौतुकास्पद असतं। तर त्यांचंही या ठिकाणी मी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो। खरं तर प्रसंग असा होता की काल तापानं फणफणत होतो आणि 555 रुपयाच्या गोळ्या आणल्या, खाल्ल्या, पण त्यांना एक सांगितलं, मला एक उद्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मला तिथं जायचं आहे। डॉक्टर म्हणले व्हायरल इन्फेक्शन आहे, कशाला जाताय, बाहेर फिरू नका। म्हणलं तसं नाही, माझ्या शेतकऱ्यांशी जो संवाद होणार आहे तो मी नाही चुकवू शकत, कारण आमचं दुःख, आमच्या अडचणी या 5वीला पुजलेल्या आहेत। याच्यावर मार्ग काढण्याची जी लढाई आम्ही लढतोय ती खूप मोठी आहे आणि याच्यामध्ये जर मला एखादं स्फुरलिंग पेटवणं होत असेल, एखाद्या माझ्या युवा शेतकऱ्यामध्ये मला जर आत्मविश्वास जागवता येत असेल तर मी निश्चितपणानं तिथं गेलं पाहिजे। आणि म्हणून करता रात्री अगदी थोडासा बाद गोळ्या खाल्ल्या आणि बऱ्याच गुळण्यावर आवाजच पूर्ण थांबला होता, पण आज पांडुरंगाची कृपा आहे की आज तुमच्यासोबत मला व्यवस्थित बोलता येते। आपण या ठिकाणी खरबुजाचा प्रात्यक्षिक प्लॉट बघितला। खरं तर खरबुजाचा सीझन यावर्षी आपली झुळी अक्षरशः म्हणजे खूप चांगला दर मिळतोय, खूप दिवसापासून मिळतोय। शेतीमालाला भाव मिळणं ही काय फार मोठी गोष्ट नाही, परंतु तो टिकून राहणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। वेगवेगळे पॅटर्न बदलत असतात, त्याच्यामुळं हे दरसुद्धा कंटिन्यू टिकण्याच्या मार्गावर आहेत। शेतीचं क्षेत्रसुद्धा आता म्हणजे क्रांती, म्हणजे आपण ज्याला संक्रमण म्हणतो, म्हणजे या ती मंदीच्या ह्याच्यातून तेजीकडे चालले। म्हणजे अशी तेजी तुम्हाला आयुष्यभर दिसली तर तुम्हाला ते नवल वाटू देऊ नका। कारण काय याचं? कारण तुमच्या माझ्यामध्ये जो अवेअरनेस येतोय, तुमच्या माझ्यामध्ये जो संयम येतोय, तुमच्या माझ्यामध्ये जो शेतीबद्दलचं एक नॉलेज येते, ते खूप महत्त्वाचं आहे। काय होते, ज्या वेळेस लागवडी वाढायच्या कुणीही येत नव्हतं पुढं, आणि हे मलासुद्धा काटेरी मुकुटच आहे। म्हणजे चुकलं की तिथं आपले शेतकरी आपल्याला सोडत नाहीत, परंतु हा अवेअरनेस आणण्यासाठी मी हे शोधून उचललं की आपण बोलतो राहिलं पाहिजे। आपल्या चुका कुठं होत होत्या, लागवडी भरपूर चालू आहेत, नर्सरीतनं रोपं भरपूर चालू आहेत आणि एकाच सीझनमध्ये तिपटीपेक्षा चौपटीपेक्षा 5 पट लागवड व्हायला लागली। थांबा म्हणणारं किंवा याच्यावर बोलणारं कुणीही नव्हतं। आपली एक इच्छा होती की सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे की एवढ्या जर वावरांनी लागवडी व्हायला लागल्या तर त्याची मुळातच माती होणार आहे पुढे जाऊन। आपण शाळेला लहान होतो, टोमॅटोचा लाल चिखल आपल्याला धडा होता, त्या काळात आपल्या बापाचं दुःख ऐकून आपल्या डोळ्यात पाणी यायचं आणि ह्या व्यथा जरी कागदावर थोड्या वाटत असल्या तर टोमॅटो उत्पादकासाठी ती खूप अडचणीचे प्रसंग असतात, अतिशय दुःखद प्रसंग असतात। आम्हाला शेतीसाठी वरदान असलेली पिकं आमच्यासाठी शाप कधी ठरली हेच कळायला मार्ग नाही। आम्ही रात्रंदिवस कष्ट करून रक्ताचं पाणी करून पिकवलेली आमची पिकं
ज्यावेळेस आम्हाला रस्त्यावर फेकावे लागतात, त्याला कवडीमोल भाव मिळतो, त्यावेळेस त्याचा जो बाप आहे ज्यानं स्वतःच्या लेकराकडे दुर्लक्ष केलंय पण पिकाला पोटच्या लेकरासारखं सांभाळलंय, त्याची अवस्था काय असते ती मी उपस्थित असलेल्या एकाही माणसाला मी सांगायची गरज नाही. आमची लहान लहान पोरं बायका जिथं सगळा समाज तोंडाला पावडरवर पावडर लावतोय, आमची लेकरं फुफुट्यामध्ये, आमच्या बायका फुफुट्यामध्ये. प्रपंचाचा लढा आहे आणि तो पिढ्यानं पिढ्याचा आहे. इथं उपस्थित असलेली माणसं तुम्ही बघत असाल. काय मिळालंय म्हणलं तर काळ्या आईची सेवा घडली, एवढं पुण्यकर्म फक्त त्यांच्या हातनं घडलं. एकीकडं आई म्हणायचं आणि तिथं किती जरी प्रदूषण करायचं असलं तर ते आजची पिढी. जिथं दुष्काळ पडला आहे त्या शेतात हिरवं ताट उगवणार नाही हे माहिती असताना त्या काळ्या आईची ओटी भरायची म्हणून घरातलं धान्य न्यायचं आणि जमिनीमध्ये टिपण चालवून यायची. आई म्हणायचं तर आईसारखं वागवायचं असं म्हणणारी आपली आदर्शवती एक पिढी. आज आपण शेतीला कुठं नेऊन ठेवलं आहे याचा गंभीर विचार करायची गरज आहे. आपल्याला आज शेतात येताना औषध दुकानात जावं लागतं आहे. औषध दुकानाचाच मार्गच आपला असा झाला आहे, औषध दुकानातनं शेतात. आणि मग कुठंतरी या गोष्टी तपासण्याची वेळ आहे. आपलं काम कष्ट आपल्याला कुणीतरी सालानं लावलंय म्हणून आपण करत नाही. आपल्याला त्याच्यातून 2 पैसे आले पाहिजेत, त्याच्यातून आपल्याला चांगला आर्थिक नफा आला पाहिजे, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि शेतकऱ्याच्या घरात नांदत असताना त्या मायमाऊलीला सुखसुद्धा मिळालं पाहिजे. आम्ही काल सांगितलं की मी माझी पोस्ट कालची, तर मी माझ्या लेकरांनी काय भोगलं एक मागच्या काळामध्ये मला माहिती. त्यामुळे आज पैसे मिळवत असताना, आज थोडेफार पैसे होत असताना कुठंतरी जगाचं सुखसुद्धा माझ्या लेकरांच्या वाट्याला आलं पाहिजे. म्हणजे त्यांना डीमार्टला खरेदी करायची होती, चांगल्या चांगल्या मुलींनी बघितले होते शाळेत. मला एक दिवस असा आठवतोय की गेली 3 ते 4 वर्ष घरात जे शिळंपाळ आहे ते बायकोच्या डब्याला असायचं आणि बायकोला 7 व 7:30ला शेतावर सोडताना येताना हॉटेलमधला दालचा राईस आणायचा आणि लेकरांच्या डब्यामध्ये भरायचा. एक दिवशी शाळेमध्ये गेलो, 4 मुली बसल्या होत्या आणि 4हीच्या डब्यामध्ये 3-3, 4-4 प्रकार होते आणि आपली लेकरं भात भाजी खात होती. माझ्याच नशिबाला हे असं नाही. ह्याच्यापेक्षा की कुणाची लेकरं तुम्ही ठिगळ लावलेली बघितली असतील, कुणाचे कापडी बॅगा घेऊन शेतकऱ्याची पोरं तुम्ही हल्ले बघितले असतील. 1000 रुपयाची शाख एकाला, त्याच शाळेतल्या दुसऱ्या पोराला कापडी बॅग, कॅरी बॅग घेऊन शाळेत जावं लागतं. समाजातली ही वस्तुस्थिती कुणी ना करू शकत नाही. आणि म्हणून हा कळवळ आहे. म्हणजे तुम्ही सोडून द्या, मी इथं तुम्हाला मार्गदर्शन करायला आलो आहे किंवा मी तुमच्यापेक्षा काही वेगळा नाही. तुम्ही आणि मी एकच आहे. मी पुढं बसलोय, तुम्ही पुढं बसलाय. पण निश्चितपणानं ही जी गाठ आहे, जी पिढ्यानं पिढ्या बसलेली आहे, जी सुटायलाच तयार नाही, ही गाठ सुटली पाहिजे. रात्रीचा दिवस करू, कितीही कष्ट करू, पण ही परिस्थिती बदलणार आहे कधी? आणि ही जी संवेदनशीलता जी आहे, जी मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितली की ही संवेदनशीलता कुठंतरी महत्त्वाची ठरते आणि मग खऱ्या लढाईला सुरुवात होती. तुम्ही बघा आज आपल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये काय चाललंय. अनेक शेतकरी आहेत ज्यांना पैसाच नाही, त्याच्यामुळे आई बापसुद्धा जड वाटायला लागले. आज आईबापांना बाजूला ठेवलं जाते, सोडून दिलं जाते. आज 7-12 उतारा आपल्या नावावर आज कोणामुळे. पण हे का होतंय? आपलं अर्थकारण गोठलंय. इथं पैसाच यायला तयार नाही, तर मग इथं ह्या सगळ्या प्रश्नाला जो जन्म आहे, या आपल्या खिशात आपण एवढी दिलदार माणसं आहे. म्हणजे आपल्या गोट्यातलं जनावर जरी संध्याकाळी वरडायला लागलं तरी आपली झोप सोडून आपण त्या गोट्यात हजर राहणारी माणसं आहे. आपल्या आईबापाची आपल्याला माया नाही असा विषय नाही. परंतु जर खिशात पैसे नसतील, कालची पोस्ट तुम्ही ऐकली असेल, माझ्या मुलाला जर मी बूट घेऊन देऊ शकत नसेल, सगळ्यांनी वाचले असेल इथं असणार, मी जर माझ्या लेकराला बूट घेऊन देत नसेल तर मी आत्महत्या केलेली बरी म्हणून काल परवा एका युवा शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं चित्र तुम्ही बघितलं. त्याच्या पूर्वीचं एक चित्र बघितलं जिथं पोरानं आत्महत्या केली, मोबाईल मागितला असेल. आता
शालेय साहित्य म्हणलं जातं, पण काही लोक म्हणतात मोबाईल. पण शेतकऱ्याचं पोरगं गावापासून 200 किलोमीटर लांब शाळेला राहतंय. 8 दिवसातनं एकदा त्याला बापासंग बोलावं वाटते, आईसंग बोलावं वाटते, लहान वय आहे. अशा पोरानं जर एखादा साधा मोबाईल मागितला असेल आणि मला तुमच्याशी बोलावं वाटते म्हणलं असेल तर त्या लेकराची तर काय चूक आहे. आणि मग बापानं थोडासा रागराग केला, पोरानं फास घेतला, पोराचा फास काढून बापानं तो फास घेतला आणि दोघांवर अंत्यविधी करण्याची वेळ येते बापलेकावर. माझं बरं चाललंय, एखाद्याचं जरा त्याच्यापेक्षा बरं आहे म्हणून आपण शेती क्षेत्राकडं तुम्ही गांभीर्यानं जर बघत नसाल तर तुमच्या माझ्या प्रत्येकावर, म्हणजे मी जरी उद्या 2 प्लॉट लावले फेल गेले तर मी त्या फेजमध्येच येणार. आपला धंदाच असा आहे की ज्याला असंख्य संकट आहेत, कुठलंही आच्छादन नाही. आता धो पावसाचं वळसाहेब कुठं आहेत, परवा दिवशी व्ह्यूसाठी एक थंबनेल होतं, धो पाऊस येणार 19 तारखेपासून 22 तारखेपर्यंत धो पाऊस. या थंबनेल येणाऱ्याला माहीत नाही, मी बघितलं ती आणि अंगावर काटा आला. असंख्य लोकांची खरबुजं काढलेलं आहे, दर चांगला आहे मार्केटमध्ये. ह्याला व्ह्यूज यावं म्हणून हा बाबा म्हणतो धो पाऊस. अरे हा पावसाळा आहे का? वातावरण तयार होईल पहिल्या टप्प्यात म्हणा, परत पावसाची शक्यता आहे म्हणा. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटतच असेल तर आद्या 1-2 दिवस आधी तुम्ही तशा पद्धतीचं शेतकऱ्याला मार्गदर्शन करा. आज अचानक उठतंय शेतकरी, एखादी समोर पोस्ट येते आणि मनात येतं हा माल पडलाय सगळा रानात, आणि उद्या जर तुम्ही धो एक तर व्यापारी हात लावायला तयार नाही. पाऊस आला म्हणलं की पुढच्या मार्केटचे विषय तयार होतात, माल पोचल का नाही, तिथं विकल का नाही, मालाची क्वालिटी खराब होती. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत त्या की हातातोंड्याला आलेला घास आपला काढून घेतलाय, अशी परिस्थिती अनेक वेळा झाली. आता हा टप्पा जो आहे, मी हे का तुम्हाला एवढं सविस्तर सांगतो कारण मला ह्याच्या पुढं जे सांगायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. अरे ही वस्तुस्थिती आहे, ग्राउंडची सगळी परिस्थिती. हे आपला धंदाच असा आहे की याच्यामध्ये आपण गाफील राहता कामा नये. याच्यामध्ये एखादा प्लॉट मी लावत असेल तर नुसता तो प्लॉट लावायचा निर्णय जरी माझा असला तर त्याच्यासाठी राबणारी एक स्वतंत्र अशी व्यवस्था घरामध्ये असते आपल्या. आणि जी थकलेली माणसं सुद्धा आहेत ती सुद्धा त्या प्लॉटवर, बाबा लेकरानं एवढ्या अडचणीतनं प्लॉट केलाय म्हणून त्या प्लॉटवर जाऊन कष्ट करणारी माणसं आपल्या घरामध्ये असतात. लेकरांची काय स्वप्न असतात, त्यांना काहीतरी पाहिजे असतं, सगळ्यांच्या अपेक्षा असतात आणि सगळीजण चांगलं झोकून देऊन त्या प्लॉटवर काम करत असतात. सगळ्यांचीच अपेक्षा एकच असते की याच्यातून 4 पैसे आल्यानंतर आपलं कुटुंब, आपल्या सगळ्या अडचणी येणाऱ्या काळामध्ये 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये जरी आपल्याला गुरासारखं कष्ट करावं लागलं तरी याच्यातून जो पैसा येईल त्याच्यातून लगेच 1-2 महिन्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला साध्य करता येतील. निश्चितपणानं ही गोष्ट खरी पण आहे. आपण वरदान घेऊन जन्मलेली माणसं आहे. एकाला जरी तुम्हाला वाटत असलं की आपण शेतकऱ्याचा जर न्यूनगंड वाटत असला तर तो आजच काढून टाका. या पृथ्वी तलावर जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत शेतकऱ्याचं महत्त्व एकही दिवस कमी होऊ शकत नाही. आणि ते वरदान घेऊन जन्माला आलोय आपण. एखाद्याची नोकरी काढून टाकली की दुसऱ्या दिवशी तो रस्त्यावर आहे. एखाद्याची चूक झाली त्याला कंपनीनं घरी बसायचा आदेश दिला की तो माणूस रस्त्यावर आहे. एखाद्याचं बाप हे असेल, शिक्षक असेल, नोकरीवर असेल, पोराला भविष्य नाही. तुम्हाला तुमच्या पोराचं भविष्य आज तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. तुम्ही उद्या ठरवलं तर 60-70 दिवसामध्ये तुमचं आयुष्य बदलू शकतं. त्याने आता सांगितलं 45 एकर खरबूज, 10 एकर जरी केलं, 20 एकर जरी केलं तर ती खूप मोठी आर्थिक उलाढाल. आणि म्हणून आपल्याला आपल्याच लोकांचा आदर्श घ्यावा लागणार आहे. आपल्यातली आज बघितल्यानंतर आपल्याला वाटलं पाहिजे काय रसायन आहे माणूस, म्हणजे किती नियोजन करावं लागतं. कारण 1 एकरचा प्लॉट सक्सेस करायचा म्हणलं तरी सुद्धा खूप काही करावं लागतं. आज तुम्ही बघा शेतीमध्ये खूप मोठं, म्हणजे तुम्हाला एखाद्या माणसाचं ऐकायला मिळत असेल गावामध्ये की बाबा याचं एवढं पैसे झाले. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो मार्केटचा. उत्पादन बऱ्यापैकी सगळ्याला सारखं येतं, कुणाचं 1-2 टन कमी जास्त असेल, परंतु उत्पादन हे प्रत्येकाला चांगल्या पद्धतीचं येतं. झाडाची संख्या भरपूर असते, त्याला निसर्गानं वरदान दिलंय
ते किलो आता ऊन वाढत जाईल ते तिच्या साईज तुम्ही वाढत जाणार, कमी खर्च होणार, इकडं साईज वाढणार, उत्पादन तुमच्या पदरामध्ये भरपूर पडणार. परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय मार्केटिंगचा आहे. आणि मी सगळ्यात जर जास्त काम कशावर केलं असेल तर ते पीक व्यवस्थापनावर सुरुवातीला केलं. कारण हा जो गोंधळ घालून ठेवला मार्केटमध्ये, आता चांगल्या लोकांबद्दल आपण अजिबात बोलायचं पण वाईट लोकांवर आपण बोलणार. त्याच्यामुळे शेतकऱ्याची पोरं सुद्धा, म्हणजे तुमच्या या घरात एखादा जर BSc ॲग्री झालेला असेल किंवा तुमचा जर हे असेल तर त्याला तुम्ही आत्ताच सांगा, तुला शेतकऱ्यासाठी काम करणं हा तुझा पहिला उद्देश असेल तर तू ती धंदा कर. पण शेतकऱ्याला जर गंडवायचं असेल आणि स्वतःचं घर भरायचं असेल तर तू आपलं शेती केलेली बरी. ज्यांना शेतकऱ्याचं दुःख माहिती आहे त्यांचीच लेकराशींची आज कृषी सेवा केंद्र आहेत आणि या अड्डे आहेत. इथं सगळं काम हे शेतकऱ्यांना लुटीचं सगळ्यात जास्त काम इथनं चालतं. आता याच्यामध्ये 5-10% लोक आपली आहेत, आपलं दुःख जाणणारे आहेत, आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणारे आहेत आणि शेतीमातेचा विचार करणारे सुद्धा आहेत. सरसकट आपण एखाद्या तराजूत सगळ्यांना टाकण्यात अर्थ नाही. जे चांगली काम करतात त्यांचा आपण सत्कार सन्मानच केला पाहिजे आणि ती शिकवण आपल्याला मातीकडनं कायम मिळते की चांगल्या माणसावर अन्याय झाला नाही पाहिजे. तर इथं काय होतं, सगळ्यात मोठं म्हणजे भीती पोटी ब्रह्मराक्षस. आणि आपल्या शेतकऱ्याचं झालंय काय, मला पीक लावायचं आहे, त्याचं पीक व्यवस्थापन माहिती नाही, मला ते मार्केटमध्ये कुठं विकायचं आहे माहीत नाही, आणि मग तिथली मागणी कशी आहे, मला ती व्यापारी त्यावेळेस त्यांना मार्केटला, आता कसं असतं साधारण तुम्ही बघितलं असेल 4-5 दिवसामधली लगबग तुम्हाला माहिती असेल. एक गाडी भरणारा व्यापारी 2 भरतोय, 2 कलिंगड भरणारा 3 भरतोय. खरबूजचं तसंच आहे. आज तुम्हाला सौदे मोडलेले दिसतील, काल परवा धडाधड 32चे 35, 35चे 38 चालू झाले म्हणजे बॉबीमध्ये. आता थोडं माझं तिकडं लक्ष जास्त आहे आणि याचे पण वाढले, म्हणजे ह्याचं काय पाठीमागं राहिलं आहे असं नाही, ह्याचे पण दर आज चांगले 22 रुपयेपर्यंत गेले, जे 15 रुपयेपर्यंत आले. तर ही जर गोष्ट म्हणजे आपण टार्गेट केली, 100% मला प्लॉट लावायचा आहे, मला खरबूजच लावायचं आहे, मला कलिंगडच लावायचं आहे, मला टोमॅटोच लावायचं आहे, पण मला 100% खात्री आहे का मला त्याला दर मिळणार आहे. तर ती खात्री जोपर्यंत आपल्याला येत नाही, संधी रोज एक संधी आपल्याला निर्माण होत राहणार आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, वरदान घेऊन जन्माला आलेली माणसं आहे. आपल्याला फक्त थोडं, आपण जे सारखंच कुलपाला चावी अशी वाकडी फिरवत बसलो सरळ बरोबर, आपल्याला काय कुलूप इकडं फिरवल्यावरच निघतंय, इकडं का निघणं म्हणून, पण एकदा पण आपण इकडं फिरवणार. आणि ह्याचं काय झालंय, हिथं फक्त इकडं फिरवायचं आहे, बाकी आपल्याला काहीच अडचण नाही. सीझन किती दिवसाचा असतो बघा, म्हणजे विचार करा. मी फार हे आहे म्हणून नाही बोलत, दिवाळीनंतर ह्या सगळ्या गोष्टीचा सीझन सुरू होतो. दिवाळी झाली, पाऊस उघडला, थंडीमध्ये येतात पिकं, ज्याचं पीक नियोजन चांगलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने येतात. कालावधी थोडा वाढतो, जे 60 दिवसामध्ये हार्वेस्टिंग व्हायचे ते 75 दिवस लागतील. परंतु तुम्हाला ते सातत्य व्यवस्थित जमलं तर तुम्हाला ते तिथं दर पण चांगले मिळतात, त्या वातावरणामध्ये इल्डवर पण परिणाम येतो. म्हणजे होतं काय, आज तुम्हाला 30 टन 20 टन निघत असेल तर तेव्हा 15 टन निघतं, पण जेन्युअनली त्याला डबल मार्केट असतं, त्याच्यामुळे 15 टन निघलं तरी खूप पैसे होतात. मग हा सीझन जर दिवाळीपासून चालू होत असेल आणि उत्तर भारतातला पावसाळा म्हणजे मान्सूनचे वारे उत्तर भारतात जायला 15 जुलै येतो. ह्या एकाच पिकाला जर 6-6, 7-7, 8-8 महिने जर संधी राहणार असेल, त्यातले 2 महिने असे जातील की तिथं थोडी मागणी कमी होईल, तिथं थोडंसं तुम्हाला मागणी कमी झाली तर इकडं तुम्हाला दर कमी मिळेल. पण तुम्हाला असं काय नाही की तुमच्या 5 एकरामध्ये तुम्ही 5 एकराचे 5 प्लॉट करू शकताय. पण अवघड कुठं आहे, म्हणजे विषय जर तसा बघायला गेला तर काहीच अवघड नाही. आणि मग याचा जर विचार आपल्याला एकच माहिती आहे, सकाळी उठायचं आहे, पाणी चालू करायचं आहे, त्या पिकाला काय अडचण आली आहे तेवढं बघायचं, बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय हे ज्यांना बघायची सवय आहे त्याला अपयशाची जी टक्केवारी आहे ती त्या लोकांची कमी आहे. म्हणून आता आपला अभ्यास वाढवावा लागणार आहे. आज तुम्हाला जर 1 महिन्यानंतर एखादं तुमचं क्षेत्र रिकामं होतंय समजा, तर तुम्ही 1 महिना आधी तर त्याच्याबद्दल थोडंसं 1-2 पिकं मनामध्ये ठेवायला पाहिजे की बाबा कुठल्या पिकामध्ये संधी राहू शकते. आणि मार्केटचा अभ्यास तुम्ही केला, कुठल्या पिकाला मंदी आहे, किती दिवसापासून मंदी आहे, आणि मंदी पहिल्यांदा बघितली पाहिजे मंदी. कारण आता बघा गंमत कशी आहे बघा, टोमॅटोला बरेच दिवस झालं मंदी चालू आहे,
तेजी येणार आहे, मंदी चालू आहे, तेजी येणार आहे. आता विषय कधी येणार? आपण शेतकरी आहे. आता आपण कुठल्या गोष्टीकडं फोकस केला पाहिजे? आता टोमॅटोला मंदी आहे तर उघड आहे आणि बऱ्याच दिवसापासून आहे. जेवढ्या मोठी तेजी तेवढ्या मोठी मंदी. तेजी आल्यामुळं लोकांची मानसिकता तयार झाली, लागवडीकडं कल वाढला. प्रत्येकाला ते आकडा ऐकून काय झालं, 5 लाख झाले, 10 लाख झाले, 15 लाख झाले, 30 लाख झाले, 20 लाख झाले, हे आकडा ऐकून लावून बघूया का अर्धा एकर म्हणणारा वर्ग वाढला. साहजिक आहे, ते होणार आहे. आणि मग याच्यामुळं काय झालं, आता बघा तुम्ही गंमत कशी आहे. पावसाळ्यामध्ये मंदी पण जास्त दिवस राहत नाही, तेजी पण जास्त दिवस राहत नाही. पण ह्या दिवसातली मंदी हटत का नाही? कारण तुम्हाला ना पाऊस येतो, ना ब्लाईट येतो, ना रोग कुठला अटॅक करतो, ना नुकसान होतं. पावसाळ्यामध्ये काय होतं, दोधारी पाऊस पडतात, एखाद्या पॉकेटमध्ये तरी खूप मोठं नुकसान करून जातो. सलग 3 दिवस पाऊस पडला, फोटोसिंथेसिस थांबली, झाड जगत नाही. त्यामुळे 3-4 दिवसाची रिपरिप लागली किंवा 3-4 असतात, ज्यावेळेस कमी दाबाचे पट्टे तयार होतात त्यावेळेस 5-5, 6-6 दिवस त्या कंटिन्यू एखादी प्रणाली तयार झाली तर त्या ज्या भागात तो पट्टा आहे त्या भागातलं नुकसान हा करतच असतो. आणि म्हणून माझं पीक पॅटर्न कसं आहे याचा अभ्यास केला आहे मी. आणि माझं पीक पॅटर्न मला काय सांगतं, भाजीपाल्यामधली संधी शोधायची जूनपासून पुढं. म्हणजे मे, आपल्या सगळ्यांना जुनी जाणती लोक मेला लावून दर सापडतंय. जे अंदाजे म्हणणारा वर्ग आहे, जरी अभ्यास कमी असला तरी त्यांना माहिती आहे मेला जरा आबदलं 15 दिवस, वातावरण पुढं बदलतंय आणि तिथं लावलेला जरा दर सापडतंय. कोबीचं तसं झालं, तुम्ही बघितलं असेल. कोबीसारख्या पिकाचं सुद्धा लोकांनी पोत्यानं पैसे, म्हणजे 5-5, 6-6 लाख एकरी, दिवस किती. म्हणजे हा तुम्ही विचार करा, ही संधी तुमच्या मला आहे. म्हणजे आपल्या ताटातला लाडू आपल्याला फक्त खायचा आहे, हे आपल्याला सगळ्याला आहे संधी. आणि मग तरकारी पिकामधलं भविष्य मी शोधतो कधी, मग मे असेल, जून असेल, जुलै असेल, ह्या टप्प्याटप्प्याने मी काम करतो. त्याच्यामुळं मला त्या संधी सगळ्या सापडतात. मी दिवाळी झाली, दिवाळीला आपण गोडधोड खातो, सगळ्या जगासंग आपण दिवाळी साजरी करतो. मग सीझन अख्खा आपण केला, ती विश्रांती घेतली पाहिजे. दिवाळीची विश्रांती कशी असते, दिवाळीला तुम्ही एकदा विश्रांती घेतला, लेकरांना कपडे घ्या, स्वतःसाठी वेळ द्या, पाहुण्या रावळ्याकडे जावा, भाऊबीज करा, सगळ्या गोष्टी आपल्या सणासुदीला वेळ द्या. दिवाळीपर्यंत सगळी पिकं आपली संपली पाहिजे. दिवाळी भलतीच तेजीत असते बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये. आणि दिवाळीमध्ये जर तुम्ही ते काम थांबवलं, दिवाळीपासून एक विचार करा, आपल्या मागं राबणारं जे कुटुंब आहे त्यानं ह्या तरकारीमध्ये कष्ट आहे आणि ते आपल्या सगळ्यांनी केलं आहे. दिवाळीला थांबलं पाहिजे. जर तुम्हाला अजून बाउन्स, म्हणजे तुम्हाला रिफ्रेश हवी जातात बघा, म्हणजे एक थोडं स्ट्रेस वाटला की फिरून यावं लागतं. त्यांचं म्हणणं काय आहे की काय गोष्टी बघितल्यानंतर मनावरचा ताण ऑटोमॅटिकली हे होतो. आपण ते केलं पाहिजे. मेडिटेशन आहे हे सुद्धा. आणि मग आपल्या मागच्या लोकांना वेळ मिळेल, त्यांना थोडी विश्रांती मिळेल, त्यावेळेस अशी पिकं टाका जी एकदा लावून दिली की त्यांनी तिकडे शेताकडे जायचं नाही. मी जाणून बुजून यावर्षी असं केलं की सगळी लावायला नेली, पण पुन्हा लावल्यानंतर काढायलाच नेली, माणसंच नेली नाहीत बरोबर शेतात. आणि मग आमचं फवारण्या बिवारण्या हे सगळं नियोजन चालू. ही पिकं तुम्हाला काय करतात, 1-2 लाख रुपये देतात, त्यातून तुम्हाला विश्रांती देतात, तुम्हाला फार कष्ट करायची गरज नाही. त्यामुळे साधारण ह्या पिरियडमध्ये तुम्ही हे कलिंगड असेल, खरबूज असल्याचे टप्प्याटप्प्यामध्ये लागवडी करा. एकाला कमी मिळेल, एकाला. आता मी असा शेतकरी आहे ज्यानं बॉबीचे 480पर्यंत पण घेतले गेल्या वर्षी. त्याच एखाद्या प्लॉटमध्ये मला एकाला 2 म्हणजे 2 लाख रुपयेपर्यंत मिळाले असते. फार आपलं कधी तोट्यात कधी गेलंच नाही. 1-2 लाख रुपये दिल्याशिवाय पीक जात नाही. म्हणजे 15 रुपयाने गेलं तरी बी तेवढं पैसे होते. तुम्हालाही सगळ्याला माहिती आहे, मी काय तिथं काहीतरी बोलायचं म्हणून हे सगळं बोलत नाही. आणि तुमच्या डोक्यात जर असेल की बॉबीला जास्त दर मिळते आणि कुंदनला कमी मिळते, तर तसं पण नाही. या ज्या आता तुम्ही बघताय समोर प्लॉट ओमचा, तर याचा ॲव्हरेज तुम्ही उबाळे साहेबांना परत विचारा. आणि याचा जर 17 रुपयाचा जर यांना मिळाला तरी ह्याचे पैसे बॉबी एवढेच होतात. म्हणजे हा पीक पॅटर्न आहे की त्याचा ॲव्हरेज खूप कमी, याचा ॲव्हरेज खूप जास्त, त्याच्यामुळे याचे दर थोडे कमी. त्याचा ॲव्हरेजच कमी असल्यामुळे लागवडी जरी झाल्या तरी त्याला दर मिळतातच. आणि म्हणून तुम्ही काय करा, कलिंगड पण वरदानच आहे आपल्याला. कलिंगड खूप मोठं वरदान आहे. मग याचा जर तुम्ही मेळ घातला की बाबा मला पुढच्या 3-4 महिने, आता बघा मी 10 प्लॉट केलेत खरं आहे, पण आता मला कामच नाही. आज 7वा प्लॉट कटिंग आहे. आज मी पूजा करून ही करून सगळं व्यवस्थित तुम्ही पोस्ट बघितले असतील. 7व्या प्लॉटची सुद्धा पूजा केली. लावताना सांगणारा मी एकमेव शेतकरी आहे की ज्यानं सांगितलं की
तुम्ही जर तुम्हाला रोपं मिळत असतील पटकन तर लावून घ्या महाराष्ट्रात कुठं पण, आणि त्याला दर चांगले राहणार आहे. आता मला माहिती होतं माझं 10 एकर लावताना मी जगाला सांगत बसायचं काही कारण नाही, कारण मला 10 एकर लावायचं आहे, मला त्यातनं पैसे करायचे, अजून 2 रुपये वाढून मिळालं असतं ना. मला ते महत्त्वाचं नाही, आपल्याला 1-2 लाखच मिळू द्या, त्याच्या पुढचे जे आपली अपेक्षा नाही. परंतु माझ्यामुळं तुम्हाला पण 2 पैसे मिळायला लागलेत, याचा पण आनंद आहेच ना आपल्याला. आणि म्हणून बघा 7च्या 7 प्लॉटला रेट घेतला, 7च्या 7 टोमॅटोच्या प्लॉटला रेट घेतला. मला मोडणीमला उद्घाटनाला बोलवलं होतं, असंच मी बोलत होतो. मी त्यांना सांगितलं होतं तुमचे व्यापारी येतील पण आणि जातील पण, गेले तरी तुम्हाला मलाच फोन करावा लागणार आहे, कारण माझ्याकडे तेवढा माल असणार, एवढं मी नियोजन करून ठेवलं आहे. तसंच झालं. म्हणजे मी गुलबर्गा मार्केट मी 1,500 रुपयांनी घेतलं. यांचे व्यापारी सगळे गेल्यानंतर, सगळं झाल्यानंतर सुद्धा 1,500 आपण घेतले. 200 कॅरेट जायचे, 3-3 लाखाची रोजची पट्टी असायची. एकीकडे हे सगळं शक्य आहे. आता सुद्धा तुम्ही बघताय 7 प्लॉटचं अर्थकारण माझं खूप चांगलं झालं, खेळीमेळीत झालं फार. त्याच्यासाठी मी इथं उभारलोय म्हणून तुम्हाला मी लयच कष्ट केले, ही तर पिकं एवढी साधी आहे ती. ह्याचा एक स्वभाव आहे. म्हणजे हे काय फार ह्यांचं अवघड सगळं विषय नाही. तुम्हाला त्यावेळेस फक्त ती दाखवतं, सगळ्या गोष्टी ती आपल्याला दाखवतं, त्या बघितल्या, त्याच्यावर काम केलं की काही अडचण येत नाही. आणि म्हणून प्रचंड अर्थकारण मजबूत करणारी ही सगळी आपली पिकं आहेत. त्याच्यावर चांगलं लक्ष दिलं, क्रॉप पॅटर्न ठरवता आले पाहिजे. रोज एक पीक बदलून लावू नका, त्याचा फायदा कमी तोटा जास्त होतो. तुम्हाला आज एखादं पीक तुम्ही शेतात आणलं, ते फेल गेलं तरी त्याची लागण करा, कारण ते पुढच्या वेळेस तुमचं फेल जात नाही. का जात नाही? तुमचा त्याच्यातला अनुभव, तुम्ही पहिल्यांदा होता, तुम्ही पहिल्यांदा असल्यामुळे त्यातलं काय चुका तुम्हाला लक्षात आल्या नसतील. पण हे काय बघा, ते डांगर लावणारं सुद्धा, डांगर भोपळा लावणारं सुद्धा माणूस म्हणतं याला दर कधी असतो, कारण आपल्याला माहीत नाही. पण त्यानं ते केलंय ना, ती एकदा ऐकलंय, 2दा ऐकलंय, 3, त्याला सगळं कळलं. आता खालनं वरपर्यंत कधी मागणी कधी नाही काय ती त्याचं सांगतं, तवाच लावावं लागतं. आता आमच्यात अशी लोक आहे ती फिक्स डांगरचं पैसे करते, ती 6-6, 7-7 एकर नव्हती, काहीच करावं लागत नाही, काहीच होत नाही म्हणते त्याला. म्हणजे हे कधी सापडतं, जेव्हा तुम्ही एखाद्या पिकामध्ये तेवढा वेळ घालवाल, 1-2-3 वेळा ती पिकं कराल, त्यावेळेस मात्र तुम्हाला 100. आता माझं पहिलं खरबूजचं पीक 6-7 वर्षापूर्वी खरबूज केलं, कटिंगला झालेलं कळलं नाही, 50% माल बॉईल झाला. साहजिक आहे ना, होणार पण आहे. आपण बघितलं MPSC UPSC करणारी पोरं 10-10 अटेम्प्ट करतात, 7-7 अटेम्प्ट करतात, रात्रंदिवस पडतात. त्यांना आपण गुणवत्ता हे माहीतच असतं किंवा ते हुशारच असतात, पण त्यांना तो ट्राय करत राहावं लागतं. आपल्याला सुद्धा पिकामध्ये मास्टरकी जर करायची असेल, आता मी का बोल लागलो इथे येऊन, मी एका सीझनमध्ये 23 केले. आता परिस्थिती अशी होती, घरातनं उठलं आणि प्लॉटवर गेलं की रोप अवस्थेतलं बी प्लॉट डोळ्यासमोर, क्रॉप कव्हरमधला ह्याच्यासमोर, सेटिंगमधलं डोळ्यासमोर, जाळीवर यायला लागलेलं डोळ्यासमोर, आणि हार्वेस्टिंगला आलेलं बी डोळ्यासमोर. आता समजा ह्याला अडचण आली की जाळी चाडायला, माझं काम ह्याच्यावर वाढवायचं. मला लगेच लक्षात यायचं ह्याला आता काम करावं लागतं, का तर ह्याला अडचण आली तर ह्याला आली न पाहिजे. हे एका सीझनमध्ये जेव्हा घडतं तुमच्या डोळ्यासमोर, त्यावेळेस तुम्ही अनुभवानं समृद्ध होता. म्हणजे तुम्हाला ती आकलन शक्ती ती की असं झाल्यावर पुढं ह्या गोष्टी अशा असतात, इथं ही काळजी घेतली पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, तुमचा DP जळला, 2 तास, ह्याला 2च दिवस पाणी नाही मिळालं, याच्यानंतर रिकव्हरी नसते ह्याला. हे पीक कसं आहे, हे आपल्या अर्थी झालं तांत्रिक, परंतु याला जर समजा 2 तास आज नाही पाणी मिळालं आणि तुम्ही उद्या पुन्हा 2 दिवसानं 4 तास दिलं, त्या 2 दिवसामध्ये ज्या क्रिया घडलेल्या असतात ना, त्यानं त्या एलीचा जीव मारून टाकलेला असतो. त्याची जी फळं आहेत, त्याच्या ज्या क्रिया आहेत, आता 60 दिवसाचा कालावधी आहे, 1 महिन्यात तर त्याला फुलंच असतं, आणि एका महिन्यात तर त्याला 2 किलो साईज करून जाळी मारून तुम्हाला गोडी पण आणून द्यायची. म्हणजे रोज किती स्पीडनं, म्हणजे तुम्ही जर ती काटा ठेवून जर ती स्विच आपण ठेवतो की ती टायमर जर लावला तरी कमी आहे, एवढ्या फास्ट क्रिया या पिकामध्ये घडत असतात. आता त्या आपल्याला 4-4 दिवसाला कळतात, पण ती क्रिया झाल्यावर आपल्याला कळतात. म्हणजे जाळी येण्याची क्रिया 8 दिवस आधी चालू झालेली असते, 8 दिवस नंतर पुन्हा सगळ्या प्लॉटला जाळी भरल्यावर आपल्याला वाटतं काम चांगलं झालं. तर तिथं समजा पाणी कमी पडलं, सगळ्या क्रिया ज्या त्या पिरियडमध्ये होणार होत्या ॲट अ टाईम, त्या सगळ्या थांबल्या. नुसत्या थांबल्या नाहीत, तर त्या वेलीला हा जो टेम्परेचरचा स्ट्रोक आहे, आणि त्या फळांनी काय केलं, आता मांजरींसुद्धा आपण काय म्हणतो ते माकडाचं माकडींसुद्धा लेकरं आधी बुडा लागल्यावर लेकरं पायाखाली घेते, हे तसंच करतं. ह्याचं तसं नाही, हे तसं नाही करत, ह्याची फळं तशी करतात. म्हणजे यांना माहीत नसतं खालनं अपटेक चालू आहे का नाही, त्या फळाची गरज असते म्हणून ते त्याच्या शरीरातलं पण, त्या वेलीतनं पण जे स्टोरेज राहिलेलं ते सुद्धा काढून घेतं.
आणि मग ह्या पिरियडमध्ये त्या इनबॅलन्स जो होतो वेलीचा, त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी डीपी जरी आपला चालू झाला, परत जरी आपण 4 तास पाणी दिलं तरी तो त्याचा फायदा होत नाही आणि ती रिकव्हरी पुन्हा त्याच्या शरीरामध्ये होत नाही, कारण ते मॅच्युरिटीकडे चाललेलं असतं, त्याचं वय संपत चाललेलं असतं. आणि त्या पिरियडमध्ये पुन्हा तुम्ही तूप आणून सोडलं, तुम्ही काय जरी सोडलं तरी पुन्हा जे नुकसान, त्याचं शारीरिक नुकसान झालंय, ते शारीरिक नुकसान पुढच्या काळामध्ये कधी पुन्हा भरून निघत नाही. म्हणून याचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा. माझा एक व्हिडिओ आहे बघा, तुम्ही बघा. पिकाला रोज पाणी दिलं का गेलं पाहिजे. जरी तो कोणाला पाणी व्यवस्थापनावर प्रश्न असतील, मला तुम्ही परत सगळेच प्रश्न विचारू शकता, पण तुम्ही आता सुद्धा मी तुम्हाला सांगतो की पाणी व्यवस्थापन हा असा एक विषय आहे की जो अतिशय सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला रानाची तुमच्या किपिंग क्वालिटी, म्हणजे पाणी ही धरून ठेवण्याची जी क्वालिटी आहे त्याचा विचार करावा लागेल. रोज पडणारं जे ऊन आहे याचा तुम्हाला विचार करावा लागेल. त्याचबरोबर पीक कुठल्या अवस्थेमध्ये आहे, फुगवणीच्या अवस्थेमध्ये आहे किंवा सेटिंगमध्ये आहे किंवा रोप अवस्थेत आहे, याचा विचार करावा लागेल. म्हणजे पीक व्यवस्थापन हा विषय एकच आहे, पण तुम्ही त्या पिकाच्या अवस्थेनुसार त्याला ती मॅच करायचं आहे. आणि मग पाणी किती दिलं पाहिजे असं ज्यावेळेस मला एखाद्यानं विचारलं की मला वाटतं आता उत्तर काय द्यायचं. त्याचं पीक कुठल्या अवस्थेमध्ये आहे, त्या पिकाचं त्या शेताची पाणी धरून ठेवण्याची क्षमता तेवढी आहे का, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे का त्या रानाची, हे कळल्याशिवाय कुणीच तुम्हाला तो सल्ला देऊ शकत नाही. मग हे ओळखायचं कसं, ह्याच्यासाठी एकच करायचं, ठोकताळा सांगतो सगळा, ह्याच्यानं तोटाच होणार नाही, फायदा होईल पण तोटा होणार. रोपावस्थेमध्ये तुम्ही रोज अर्धा तास पाणी द्या, सेटिंगमध्ये तुम्ही रोज 1 तास पाणी द्या, आणि 50 दिवसापुढे तुमचं 2 तास पाणी रोज पाहिजे. आता काय झालं, समजा याचा जर कुठं साईड इफेक्ट, आता ही कुठं अडचण तुम्हाला येते, एवढं करून जर तुमच्या मल्चिंगच्या खाली भकाळ्यात पाणी दिसायला लागलं की 1 दिवस पाणी कमी द्या, एखाद्या दिवसाची विश्रांती द्या, दुसऱ्या दिवसापासून एका दिवसात परत तुमचं पाणी वर जातं, परत तुम्ही 2 तास जरी दिलं तरी ते खाली येत नाही. म्हणजे आपला पॅरामीटर कुठं आहे, आपण जे मल्चिंग केलं त्या खाली येऊ द्यायचं नाही आणि वर कमी पडू द्यायचं नाही. तुमचा टॉप जेवढा आहे तेवढा चांगला गारेगार असलाच पाहिजे. दिवस उन्हाळ्याचे आहेत, पीक दुपारी एकदा गेलं, 2 वाजता तुम्ही प्लॉटवर 1:30 वाजता गेला, तुम्हाला सगळं कळतं. म्हणजे मधमाशी किती आहे कळती, दुपारच्या चक्करमध्ये बऱ्याच गोष्टी कळतात, पिकाचं खरं रूप दुपारी कळतं. संध्याकाळी सगळीच पिकं चांगली दिसतात, सकाळी सगळीच पिकं चांगली दिसतात. परंतु तुमचं ऊन खाल्ल्यानंतर तुमच्या पिकाची जी ग्रीनरी कधी, आता या प्लॉटवर जर 60व्या दिवशी ग्रीनरी असेल तर उबाळे साहेब आपण कौतुक करायला काय हरकत नाही. म्हणजे आपण कौतुकच केलं पाहिजे. या असल्या टेम्परेचरला जर एवढा माल घेऊन जर वेली हेल्दी राहत असतील तर त्याचं सगळ्याच गोष्टी, म्हणजे पाणी व्यवस्थापन चांगलं आहे, खत व्यवस्थापन चांगलं आहे, सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या तिथं चालू आहेत. हे त्या शेतकऱ्याचं काम आहे तिथं केलेलं, हे सहजासहजी होत नाही. म्हणजे आज आपल्याला इथं बोलवलं आहे ना, आपण सहज आलो बघायला आणि सहजच दिसलंय म्हणून ते सहज नाही. त्याची एक हिस्ट्री असते, खूप चांगलं काम केलेलं असतं शेतकऱ्यानं, त्यावेळेस ते चित्र आपल्याला बघायला मिळतं. नाही तर खरबुजा प्लॉटवर शेतकरी नेतच नाही लवकर, कारण सेटिंगमध्ये क्रॉप करण्याला दुसऱ्या दिवशी कसा तर अटॅक झालेला असतं. अवघड पिकं आहेत, म्हणजे सेन्सिटिव्ह पिकं आहेत, अवघड म्हणाय नाही आपण, कारण आपल्यापासून सगळं आहे. त्याच्यामुळे अवघड म्हणण्यापेक्षा थोडंसं सेन्सिटिव्ह आहे. फवारणी व्यवस्थापन कसं असतं, फवारणी व्यवस्थापनामध्ये विनाकारण भीतीचं वातावरण निर्माण केलं गेलं, हे माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्याच प्रॅक्टिसेस समोर आल्या असतील, त्या गरजेच्या आहेत का, अजिबात नाही. आता सापळे इथं पण नाहीत, पण आपली सापळी लावणारी पण माणसं आहेत. आता काय लॉजिक असतं सापळं मग लावण्यामागं मला आजपर्यंत कळलं नाही. मग तसं असतं तर मग सगळं बंदच पडलं असतं. सापळा लावणं हे इंडिकेटर म्हणतात, परत पुन्हा त्यांचा एक मार्ग आहे. आपण जर लय अभ्यासानं विचार केलं तेव्हा फक्त कीटक कुठले कुठले तुमच्या शेतामध्ये ते हुडकण्यासाठी ती इंडिकेटर म्हणून लावले, त्याच्यावर तुम्ही बघा आणि मग कुठलं कीटक आपल्या शेतात, अरे शेत आहे म्हणले कीटक येणारच आहे. ती हे काय फार कोणी आलं म्हणून बघत बसायची काय गरज आहे. आपल्या प्रॅक्टिसेस चांगल्या ठेवल्या, बायोलॉजिकल औषधाचा वापर केला. बायोलॉजिकल औषधं 100 पट भारी असतात बरं का रासायनिक औषधापेक्षा, म्हणून बायोलॉजिकलचा वापर आपण. बायोलॉजिकल औषधं असे असतात की याच्यामध्ये नुसतं कीटक कंट्रोल करणं हाच भाग नसतो, याच्यामध्ये तुमच्या पिकासाठी हेल्दीपणा आणणं, त्याला टॉनिकचं काम करण्याचे सुद्धा घटक त्याच्यामध्ये असतात. आणि त्याच्यामुळं आपल्यात एकच आहे, आपल्यात एक आहे, आळे आले म्हणले की डेलिकेट माहिती, आळे आले म्हणले की कोरायझन माहिती. त्याच्या खाली या पहिल्या हो का, आळी कोणाच्यात वाढते, जी प्लॉटवर कधीच नाही त्याला कोरायझनची गरज पडते. मी इथं सांगून एक औषध असं आहे बघा, सांगितलं जातं पहिल्या कितव्या दिवशी 21 दिवसात 2 स्प्रे मारा. महागडं आहे,
हां. आणि बघा लॉजिक कसं आहे बघा, तुमचं रोप असते 3-4 पानाचं, 21 दिवसात होतं ते 7-8 पानाचं. ते 7-8 पानावर जरी नागाळी आली ना, तुमच्या रोपाला काहीच फरक पडत नाही. त्याला 10 रुपये पण खर्च दुसरा करायची गरज नाही. तुमच्या रेग्युलर फवारणीमध्ये तुम्ही ती कंट्रोल करू शकता. आली नागाळ्या असा रोग आहे वाटते का तुम्हाला, किती मरतच नाही, लगेच मरते. ह्यांचं दर बघितलं ना, तुमचं जोपर्यंत मध्यात असतो जेवढा खर्च कीटकनाशकावर होते का, तेवढं यांच्यावर सुद्धा एवढं मारून बी यांना कॉन्फिडन्स नाही. त्याचा बी एक हात घेते ती आणि परत दुसरं बी कीटकनाशकांना हात घेते ती. ह्या बघा विचार करा, गमतीचा भाग आहे, पण ह्यात अर्थशास्त्र मोठं आहे. ह्या कंपन्या चालल्या नसत्या. मला तुम्ही चॅलेंज ह्यानेच द्या, मी ह्या कंपन्यांना प्रत्येक कार्यक्रमात आव्हान देत आलो. हे जे बोलतोय ना ह्याच्याबद्दल तुम्ही मला आव्हान द्या, येऊ द्या नागाळी एखाद्या शेतकऱ्याच्या, आणि मग मी स्प्रे टाकू द्या, आणि ते एक जर जिवंत राहिली तर मला सांगा, मग पैसे खर्चलं कशासाठी. लेकराला बिस्किटचा पुडा नेताना तो क्रीमचा न्यायचा का साधा न्यायचा विचार करणारा शेतकरी, त्याला तुम्ही 5 आणि 10 हजार एकाच औषधाला घालला होता. तुम्हाला देशातल्या शेतकऱ्याची अवस्था माहिती नाही, देशातला शेतकरी किती संघर्ष करतो माहिती नाही, आणि त्या शेतकऱ्याच्या माथ्यावर पीक व्यवस्थापनात असल्या जर गोष्टी तुम्ही मारणार असाल तर शेतकऱ्याच्या पदरी जन्मोजन्मी हीच व्यथा येणार आहे. म्हणून शेतकऱ्याच्या पोराने आज मी बोलतोय, माझं म्हणणं काय आहे, मी तिथं बसलं पाहिजे आणि ह्या पोरातली 2 पोरं अशी तयार झाली पाहिजे, इथं येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. लढाई अशाच लढावं लागतात. क्रांती देशात अशीच झालेली आहे. म्हणजे आमचा मंगल पांडे ती काडतूस तिथं ब्रिटिशात होता, आणि गाईच्या ह्याची काडतूस गाई मारून काडतूस तयार करायला लागली म्हणून बंड केलं. आता तो तर पगार घेतोय इंग्रजांची. इकडं लोक ऐकायला तयार आहेत, ती विरोधात असू द्या ना. हे पोरं तिथं असून विरोध केला, याने म्हणले नाही, म्हणले हे आमच्या संस्कृतीच्या विरोधात चाललंय, आमच्या देशाच्या सगळा ही तुम्ही म्हणजे आमच्या तोंड हे किती बघा, हा किती दूर ह्या लढाया अशाच आपल्यातलीच लोक तयार व्हावं लागणार. म्हणून माझं दुःख आहे, आमचीच पोरं BSc ॲग्री शिकते ती, आणि केंडाच्या जाहिराती आमच्याकडनंच करायला होती. आमचा शेतकरी म्हणतोय काय नव्हतो, ह्याच्यामुळं एक औषध काहीच करू शकत नसते हो. एका औषधाचा रोड 1% असतो. 100 गोष्टींचं सगळं रिझल्ट यावं तेव्हा ती 100% रिझल्ट येत असतो. एक असं होऊ शकतं का, तुम्ही गणितात हुशार आहे, आणि तुम्ही गणितात हुशार आहे म्हणून सगळ्या विषयात 0-0 मार्क आहेत, आणि एका गणिताला तुम्हाला 100 पडली, मग तुम्ही पास होणार आहे का. ते एका औषधावर तुम्ही भरोसा ठेवता तर कसं. आता हे मांडू द्या, ह्या कंपन्या द्या, हे आपल्यापेक्षा हुशार आहे ती असं त्यांना वाटते, आणि मग त्यांनी मांडलं, आपण पण टॅली करायचं ना. अरे बाबा तुझं औषध काय रोप अवस्थेत सोडलं, तुझं रोप अवस्थेत बी कामच करते. आता काय त्याच्यामध्ये घटक असा असो, पिकाची अवस्था बदलली की मागणी बदलली. तुमचं पीक तुम्हाला सांगतो, तुम्ही शेताची पिकं लावता ना त्याचं सांगतो मला. तुम्ही शेताची पिकं लावता ना, ते 4 दिवस सिग्नल देतं खाली, त्याचा शेंडा असतो वर, ती बोलतं मुळ्यासंग, ती मुळ्याला सांगतं मला 4 दिवस फॉस्फरस पाठवावं लागतं बरं खालनं, मला नत्र नको आहे, मला पोटॅश नको आहे, मला 4 दिवस आता फॉस्फरस दिला तरच माझं नीट चालतंय. म्हणजे ती आदेशावर काम करतं, ते गोळा करतं फॉस्फरस. 4 दिवस नुसतं फॉस्फरस पाठ, तोवर तुम्ही ग्रेड दुसरा सोडता इकडं. आता त्याचं चाललंय काय, त्याची गरज काय, त्याला निघायला लागलाय फुटवा, त्याला निघायला लागली कळी, त्याचं व्हायला लागलं फळात रूपांतर, त्याची क्रिया सगळी फॉस्फरसवर अवलंबून आहे, म्हणून ती फॉस्फरस मागते, आणि हा पट्यावरनं दिल ती ग्रेड सोडतो इकडं. हे कधी कळणार आहे आपल्याला. पिकाचं सुद्धा असंच आहे. आपल्याला आज मंगळवार मटनच खायची इच्छा झाली, आणि समजा मटन नाही मिळालं तर आपण खातो की, पण ती मन लागत नाही. त्याचं पिकं सेंटिमेंट हे पण आपल्यासारखंच आहे सगळं. ह्यांचं सगळं आपल्यासारखं आहे. कमी दिवसामध्ये यांना सगळं घेऊ वाटतंय, सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजे, मी असं म्हणत नाही. तुम्ही GA पासून सायटोकायनिन ऑक्सिनपासून सगळ्या गोष्टी या वर्ण दिल्या पाहिजे. मातीला बाटवू नका, ही संपत्ती आहे, ही आपली विरासत आहे, हे आपल्याला पोराच्या हातात द्यायचे, नापीक करून द्यायची. त्यानं आई घातल्या आयुष्यभर पुन्हा त्याच्या पिकत नाही शेतात काय, आणि पोरगं पुन्हा म्हणतोय बापानं म्हणजे आपण असं करू. हिला समृद्ध आपल्या पीक पॅटर्नमध्ये अशा काय गोष्टी, झेंडूच्या लागवडी जर थोडा कमी मिळेल लावत जावा ना, लावत जावा का. ह्या पिकांनी वरदान दिलंय मातीला. आणि मला सांगा, कधीतरी विश्रांतीचा पिरियड असतो, पैसे मिळू न मिळू तुम्ही टाका ना एखादं पीक, काय अडचण आहे. 30 रुपयाने विकलं तरी बी पैसे करून देतेच किती पीक. हे क्रॉप पॅटर्न मग कधीतरी हरभरावर लावून टाका, जेव्हा विश्रांती द्यायच्या, 2दा पैसे झाले, 3दा झाले, 4दा झाले. त्या रानात कधीतरी तुम्हाला असं पण वाटलं पाहिजे की बाबा मी त्या जमिनीसाठी सुद्धा एखादं पीक घेतलं पाहिजे. विश्रांती द्या कधीतरी, एखाद्या वर्षी नाही देता आली पुढच्या वर्षी द्या.
त्याच्यामुळं काय होईल, आपल्या हातामध्ये जे ज्याच्या जीवावर आपली ही लढाई चालू आहे त्या जमिनीची पण आपल्याला काळजी घ्यावीच लागेल ना. आणि मग मी तुम्हाला सांगतो, माझी पोस्ट काय परवाची, पोरगा हुशारच आहे, म्हणजे शाळेत दुसरा नंबर नाही, पहिलाच. पण मी म्हणतोय पहिला असला म्हणून काय कलेक्टर होणार नाही. आणि त्या कलेक्टरला माझ्या नजरेत जेवढी शेतकऱ्याला किंमत आहे तेवढी मी कलेक्टरला पण देत नाही. कारण माझ्या पोराच्या हातनं जे पुण्यकर्म आयुष्यभर घडणार आहे ते तिथं पाप करत बसणार आहे लेकरू. आणि ते वर गेल्यावर सुद्धा आपल्याला खालनं ह्यानं जेवढं कृत्य केलं, तू जन्माला घातलं ना, तुझं पोरगा आज ही दिवं लावा लागलंय, तू भोग तिथं. कर्म कुठं जात नाही, तुमचीच पुढची पिढी जर काय करते ह्याच्यावरच आहे ना. तुम्ही जन्माला घातली, तुम्ही संस्कार दिले म्हणून ते लागलं ना लोकांना त्रास द्यायला. हे जर मिटवायचं आहे 4 लाख दे, हे जर मिटवा, अरे त्याची परिस्थिती आहे का, मला माहीत नाही, कागद स्ट्रॉंग आहे, मला ह्याच्यात एवढं पाहिजे, वरनं टार्गेट आले, नवीन आहे की आपल्याला टार्गेट आले, टार्गेट येणारच आहे, इथनं पुढची टार्गेट वेगळी असणार आहे. आपली इकावं लागलं तरी मेडिकल बघा तुम्ही, दवाखान्यात जावा, अहो काय बी लावलं की त्याला 1000-2000 मशिनी एकदाच घेते ती. एकदा घेतलेली मशीन लाईफ टाईम चालणारी 20-20 वर्ष धंदा करणारी मशीन 200 बी परवडते, 2000ला बी समाधान. ते असला डॉक्टर तयार करण्यात तर काय, मी कुठेही माझ्या लेकराला शेतकरी सोडून मी कुठलाच पेशा करू देणार नाही. माझी पोरगी मी शेतकऱ्याशिवाय कुणालाही देणार नाही. मग माझ्या अपेक्षा शेतकरी चांगला असावायचीच असणार. आपल्याला व्हायचं आहे काय, आपल्या पोरांनी चांगली शेती करावी हाच विषय. आणि म्हणूनच हा सगळा प्रपंच आहे. मग आजार पण बाजूला आहे, स्वतःच्या शेतात लाख रुपयाची गाडी भरून चालली आहे माझ्या, ती विषय बाजूला आहे, हे होत राहणार आहे. पण हा संवाद सुद्धा महत्त्वाचा. आत्मविश्वास एवढा असला पाहिजे की मी जे करतोय ते सगळ्यापेक्षा चांगलं आहे. आणि आज उबाळे साहेबांचं तुम्ही त्यांच्या खात्यावर जमा झालेल्या स्लिपा बघा, पुन्हा पैसेच येतात हो. ह्याच्यामध्ये काय कुठला 2 नंबर नाही. तुम्ही कष्ट करायचं आहे, तुम्ही लक्ष द्यायचं आहे, निष्ठा का महत्त्वाची आहे. ते क्रिकेटर आपले सध्याचे, त्यांचं ते पोरगं पाणीपुरी विकून त्यांनी पोराला जयस्वाल, यशस्वी जयस्वाल, आणि परवा त्यांनी स्टॉल लावला. आता पोराला आलीची अडचण. आता ही कोटीमध्ये पॅकेज आहेत, एक ॲडव्हर्टाईज केली 10 कोटी 20 कोटी. पापानं पाणीपुरी विकायचा निर्णय घेतला. विषय अवघड आहे. एवढ्या मोठ्या क्रिकेटरचा बाप त्याला भेटायला शिल्पी काढायला मिळत नाही. ती माणूस आज आणि पुन्हा एकदा हे त्याला विचारलं, बाबा काय प्रकार आहे, मला हे होतं म्हणून आज ते का नाही भावना आमची. अरे शेतीला नावं ठेवताना 1000 वेळा आपल्याला लाज वाटायला पाहिजे की एखाद्या वेळा आपण शेतीवर नाव ठेवतो. त्यातनं पिढ्या घडल्या आपल्या. काय होतं पहिलं, पोटाचा संघर्ष होता, 4 फुटी दाना असणं सुद्धा वैभवाचं लक्षण होतं त्या काळात. देश गरिबीत होता सगळा. तेव्हा जगवलं ना आपल्या लोकांना. काय डिग्र्या होत्या का, आपली लोक PhD झाली ती काहीच माहिती नव्हती. त्यांना शाळा पाटीसुद्धा माहीत नाही शाळेची, त्याच्यावर कधी खड्डून रेष ओढली नाही आपल्या लोकांनी. आणि त्यांना जगवलं आणि त्याचा अभिमान आज आपल्याला नाही. बरं काय कारण, मातीचा दोष आहे, शेतीचा दोष आहे, दोष आमचा, आम्ही भरमसाठ खर्च वाढवून ठेवला. मी काय म्हणलं, 2 लाख 1 लाख टाकून 2 लाख झालं, हे रातभर झोपत नाही, पैसे लय कमी झाले. पैसे व्हायला पाहिजे किती. तुम्ही एकच पीक केलंय का, तुम्हाला आताच करायचे आहे का. लाख आलं तरी समाधान, 4 लाख आलं समाधान ठेवा ना. आणि परी लोक असेच होते. एखाद्या वर्षी ज्वारीला उतारा खूप असायचा, का काय बा माळकरी म्हणजे पांडुरंगाला मानत जावा सगळी, त्याशिवाय शेती बी यशस्वी होत नाही. काय जगातली माळ मला दिसली, हे उगं नाही माळ घातली त्यांनी, ते सुख आहे, ते सुख आहे. आणि आमची सुद्धा लोक 2 दिवस लागायचे, 1 दिवस लागायचा, शेतातली कामं करायची, गुरडोर बांधायची, चालत पंढरपूर वाळवंटात मुक्काम करायला जायची. का जायची, ईडी होती. विचार करा की, गाड्या येत्या तरी वारी नाही, कुणाला माहीत नाही, जावं वाटत नाही. गाड्या झाल्या, 1-2 तासात जाऊन येते. म्हणजे तुम्ही बघा, मी जे बोलतोय ना, तुम्हाला कधी कळल, 3 दिवस माणसाला भेटू नका कुठल्यासुद्धा. 3 दिवस एकांतात जावा, तुमचं दुसरं मन बोलायला लागेल. एकच मन घेऊन फिरताय तुम्ही आता, दुसरं मन एक असतं, ते तुम्हाला शिकवत असतं, मार्गदर्शन करत असतं, आयुष्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगत असतं. त्या गोष्टी ज्या दिवशी तुम्हाला तुमचं मन सांगायला चालू करेल ना, तेव्हा अध्यात्म कळेल आणि निसर्ग काय चालतो ते कळेल. त्याच्यामुळं निश्चितपणानं तुम्ही हे
काय काय आहे म्हणजे ही सहजता कधी येणार आहे? म्हणजे तुमची मानसिकता ज्यावेळेस होईल ना, चला लाख मिळेल ना आपल्याला, ह्याचा उपयोग चांगल्यासाठी करूया, त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस 4 लाख होतील तेव्हा जास्त हुरूप येईल, 3 लाख होतील तेव्हा जास्त हुरूप येईल, लाख आले तरी चला एका ह्याचे लाख आले दुसऱ्याचे काहीतरी येतील, हे काम चालू राहते. 4 तुमच्यामध्ये काम करणारे कष्ट करणारा एक वर्ग असतो. त्याच्याबद्दल माझ्या बऱ्याच पोस्ट आहेत बघा. म्हणजे आजही मला गुरुवार आहे घरात नाही येताना ताकीद आहे की आज पगार मी आजपर्यंत कधी थांबवला पण नाही, पण थांबवायचाही नाही. वाट बघत बसलेले असतील लोक आणि त्याने आपल्या रानामध्ये 8 दिवस काम केलेलं असतंय का तर आजचा दिवस त्यांना बघायला मिळावा. आज जर आपण त्यांना म्हणलं माझी लय अडचण आहे एवढा आठवडा घ्या सांभाळून, तर त्या कष्टाचा आपण कदर करत नाही अशी त्याची अवस्था आहे. म्हणजे आपण तर आधीच ही का तर आपल्याला ती दृष्टी नाही आणि त्यात पुन्हा आपण अशा काही लोकांचं ही करणार की त्यांना पगारी वेळेवर देणार नाही, मग ती यंत्रणा पण आपल्यासाठी झटून काम करत नाही. मग मालकामध्ये आणि कामगारामध्ये जी दरी मला दिसते आज, ती मला कुठंच आमच्यात दिसत नाही. कारण मला माझ्या पूर्वजांनी सांगितलं, म्हणजे जसं मी त्यांचं बोलणं ऐकलं आहे, त्यांचं आपलं कसंही असू द्या पण आपल्यासाठी राबणारी जी लोकं असते ती त्यांची काळजी केली पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही बघा, तुम्ही हे करून बघा, ह्याचे रिझल्ट चांगले येतात. तुम्ही लोकांना जपा, तुमच्या शेतात ज्यांनी घाम गाळला आहे, ज्यांनी त्याचं कष्ट केलं आहे, तर त्या लोकांच्या सुद्धा तुम्ही कदर करत चला. ती सुद्धा लोक पुन्हा तानामध्ये 80-80 वर्षाच्या बाया येतात हो कामाला. हा जोग नाही. आज आपली 40-45ला आज एकदा जर शारीरिक त्रास चालू झाला तर 2-2, 3-3 दिवस आपण गोळ्या खातोय करतोय. 80-80 दिवसाची लेकरं सांभाळत नाहीत. अनेकाचं मी असे हे बघितलेत की त्यांना 80 वर्ष मी शेतामध्ये काम करताना 4-4, 5-5 बाया एका टमटममधल्या एका पिकअपमधल्या बघितल्या आणि मग वाटलं का तर पोरं सांभाळतात. काय चूक त्या पोरायची तर त्याच्याकडे पैसाच नाही, त्याचं लेकरू त्याला दिसतंय, त्या लेकराला काय घेता येईना. मग आता यांचं तर झालं गेलंय म्हणता येते. आपल्या सगळ्याच असं आहे. म्हणून ही बघा, कामगारसुद्धा आपला अविभाज्य घटक आहे. आज कामगार मिळत नाही म्हणणाऱ्या लोकांची मला क्यू येते. तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं लोकांना जीव लावला. माझं 8 वाजतासुद्धा कधी 8 वाजता माझं हार्वेस्टिंग कितीतरी वेळा असं झालं आहे की माल काढून पडला आहे, एकही कामगार म्हणला नाही मला जायचं आहे आज सुट्टी करा. रात्री बलं लावूनसुद्धा कामं निवडून करून लोक जाते. ते अक्षरशः अंग काम देत नाही लोकांचं गेल्यानंतर. अनपान न खातासुद्धा काय झोपणारे लोक आहेत की आज लय काम झालं आहे. पण आपण जरी 2 पैसे देत असलो तर तेवढी शारीरिक कष्ट आपल्यासाठी हे लोक करतात. आपल्याला 10 लाख झाल्यावर काय आपण त्यांना वाढवू देत नाही. त्यांचा एक वेळ ठरलेलाच आपण रोजगार देणार आहे. त्याच्यामुळं ही लोक अप्रत्यक्षरित्या बघितलं तर आपल्या समृद्धीसाठी आपल्या चांगलं होण्यासाठी धडपडणारा वर्ग आहे. त्याच्यामुळं ही नैतिकता आहे. म्हणजे ही नैतिकता तुम्हाला कधी येणार आहे? तुम्ही त्या पांडुरंगाला जर तुम्ही हात जोडलं तर ही सगळी जी सकारात्मक बुद्धी आहे ती आपल्याला येत जाईल. आणि मग ह्याच्यातनं शेती परीक्षा घेते. ही कसं असते, पहिला 18-20 वर्ष तप करायला लागायचं आणि मग एक वरदान मिळायचं. म्हणजे एक वरदान मिळायसाठी 18-20 वर्ष एका ठिकाणी त्याच्यावर वारुळ तयार व्हायचं, मन सापा अंगावर खेळून जायची मन. पण त्याला माहिती होतं मला परमेश्वराला प्रसन्न करायचं आहे आणि एकच वरदान. मग एक वरदानासाठी ती बाबा एवढ्या दिवस बसायची क्षमता होती. आज आपल्याला फक्त ही नीतिमूल्य जपायची आहेत, जी काका आपल्याला हिने सांगितली का, आपल्या ह्याच लोकांनी सांगितली ही का आपण दुसरं शास्त्र नाही. जी मोठी जोक शेतीतनं झाली ती बघा, कधी कोणाचा रोजगार ठेवणार नाही ती, कधी कोणाला असं ह्यानं बोलणार नाही ती. आणि म्हणून हे जपा बघा, ह्याचे रिझल्ट चांगले येतील तुम्हाला. आता हे पटणं न पटणं शेवटी प्रत्येकावर आहे. मी काय हे खरंच आहे असं म्हणणार नाही. पण ह्या सगळ्या जर जगताना जर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला, शेतीमध्ये त्याचे आउटपुटसुद्धा तुम्हाला नक्की भेटतात. पिकाकडं संवेदनशीलतेनं बघा. म्हणजे पिकंसुद्धा आता माझी कालची पोस्ट होती, म्हणजे मी अवांतरच वेळ घालवली माहितीसाठी. तुम्ही प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देईन. पण बघा तुम्ही, मी प्लॉटवर गेलो 3 दिवस झालं मला त्या प्लॉटमध्ये जाऊ वाटत नव्हतं. आता गाठ तर घेऊन यावं लागते. आज ज्या पिकानं 4-4.5 लाख रुपये मला दिलं त्या प्लॉटकडे जाऊन तर यायला पाहिजे का नाही. मग आदल्या दिवशी जी मी करत होतो त्याचं पूजा करत होतो, त्याचं फोटो टाकत होतो आणि आज मी जायला पण तयार नाही त्याच्याकडे. मी अख्खी पोस्ट लिहिताना रडत होतो. माझं धाडच झालं नाही 2 दिवस प्लॉटमध्ये जायचं. ही जगलं बी मेलं बी कल्याण माझं झालं. त्याला काय मिळालं? आज
त्या पिकानं माझ्या लेकरा बाळाचं माझ्या ह्याची वर्षभराची सोय केली, जी बाप करत नाही, जी देव करत नाही तुमच्यासाठी, आज त्या पिकानं तुम्हाला तेवढं दिलं. भेट बी घेऊन यायचं नाही का त्याच्या आपण. आणि प्रसंग लय म्हणजे तुम्हाला जेव्हा प्रेम, जेवढं प्रेम तुमच्या पिकासंग होईल ना, हे आनंद प्रचंड आहे. हे पैसा वगैरे या गोष्टी आहेतच, परंतु हे विलक्षण आहे. शेती म्हणजे तुम्ही कल्पना नाही करू शकत. तुम्ही मातीवर जीव लावा, पिकावर जीव लावा, एवढा लावा, तुमचा प्रपंच पिढ्याने पिढ्या समृद्ध होत जाईल. आणि हे अलीकडच्या आपली पिढी दोषी असं म्हणणार नाही मी, पण हे घेतलं नाही. आपल्याच माणसांचं कधी कधी बोलणं आपण असं सहज सोडून दिलं आपण. हे शेळ्या मेंढ्या पाळावं लागतच होत्या का त्यावेळेस? नव्हत्या. त्या शेतीला खत लागते म्हणून सुद्धा पाळणारा एक वर्ग होता की बाबा आपल्या शेतीला जी लागणारा खत आहे कुठनं आणायचं. मग बघा किती क्रॉप पॅटर्न चांगले, उन्हाळ्यात विश्रांती, परत 2 खरीपाचे आणि रब्बीचे हंगाम. शिकलं पाहिजे या लोकांकडून. आपण कुणीच ह्यांना सांगितलं असेल की खरीपाला लागवडी करा, खरीप झाली की रब्बीची एक पीक काढा, सुगी झाली की निवांत रानं तोडू द्या, पुन्हा निवांत घरच्याला माय मावल्या तवा सुद्धा हातावर दळायच्या करायच्या, विश्रांती थोडी उन्हाळ्यामध्ये मिळायची तेवढीच त्यांना. हे किती समृद्ध, कुठं लिहिलं होतं कुठं हे सांगायला तेव्हा इन्शर्टवाली लोकं नव्हती. हे आपल्या लोकांनी सगळी सिस्टीम बसवलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्याला शेतीवरचं कळतंय, कारण तुमच्या रक्तात शेती आहे. आणि म्हणून तुम्ही थोडंसं जागृत व्हा. आता जी षडयंत्र चालले, चूक ह्यांची नाहीच. मार्केटमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट विकायची आहे म्हणून सगळं चाललंय. ती गरजेची आहे का? त्यांना घेणं देणं नाही. रोजच वापरा म्हणणार आहेत. कीटकनाशक बुरशीनाशक जमिनीतनं सोडावं लागतं का? मी तर 4 वर्ष सोडलं नाही. मी यांना कन्सल्टिंग केलं ह्या वर्षी. म्हणजे कन्सल्टिंग म्हणजे आम्ही रोपासाठी माझ्यासाठी ह्यांनी बराच प्रयत्न केला, मला रोपं मिळवून दिली. यांना म्हणलं तुमचा पण मी लावणारच, तुम्ही लावावं लागतंय. ते म्हणले मी त्या धंद्यातच नाही. म्हणले कशाला मला आणताय तिकडं? नाही म्हणलं माझ्या मी बघतो सगळं, तुम्ही येऊ सुद्धा. पण तुमचा एक प्लॉट माझ्यासोबत असला पाहिजे. उगं मी तुम्हाला रोपासाठी लय पळवलंय, म्हणलं तुमचा पण लावूया. प्लॉट लावला आहे, उद्या हार्वेस्टिंग आहे. 17,000 रुपयाची बॉबीची, 10 लाखाचं उत्पन्न आहे, 2-2.5 लाख रुपये खर्च आहे. 7-8 लाख रुपये त्यांनी अतिशय आरामात मिळवले. हां, जमीन म्हणजे ह्यांनी वेस्टेजला वापरली होती. ह्यांच्या सगळ्या पॉलिथिनच्या बॅगा सगळ्या नर्सरीच्या पडलेल्या, उकरंडाच वाटत होता. अशा जमिनीत त्यांनी आज 10-12 लाखाचं उत्पादन जास्त होईल. पण मी एवढं सांगतो, पण एक इथली बुरशीनाशक नाही. मी शेतकऱ्याला फसवणार नाही. नाहीतर मग एवढ्या सगळ्या बोलण्याला आत्तापर्यंत जेवढं बोल, मग मला काय म्हणायचं आहे, माझ्याकडे ती मानसिकता आहे. गेलं ना डोळ्यात एखादं पीक. माझी एक प्रसंग असा होता माझ्या आयुष्यामध्ये. मला सकाळी फोन आला की थोडंसं कारल्याचा प्लॉट पडायला लागला आहे आणि एक लाईन तुटली होती. मी आणि घरची गेलो. आता प्लॉटचं झालेलं 2-4 तोडं, प्लॉट फॉर्मात 1.5-2 टन माल झाडावर आहे आणि तोडायसाठी सगळी माणसं आली, तीन पडायला लागले. मी गेलो. मी असं उभारलो आहे, बघत होतो. मी स्वतःला सांगत होतो की बाबा काहीतरी वाईट घडणार आहे आता आपल्या डोळ्यात. आणि कट 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 आवाज यायला लागलं. एक बांबू तुटायला लागला. तट 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 करत तारा तुटायला लागल्या. तारा तुटत मेका उपसायला लागल्या. अरे जसा जसा लोडवाल सगळ्याच क्रिया घडायला लागल्या. बघता 10-15 मिनटात डोळ्यासमोर प्लॉट पडला. हरभरी लागली रडायला. खर्च एवढा मोठा केलेला, पीक तर असलं भारी काय विचारू नका. मी कंबरोबर हात ठेवला होता, बघत होतो. आता सगळं तर उभा केलं आहे कष्टातनं. पैसा चालू झाला आहे, 35-40 रुपयाचा दर आहे. चांगलं म्हणजे भरपूर पैसे व्हायचं, 6-7 लाख रुपये व्हायचं. लागलं की पडायला. घरच्याला सांगितलं जाऊ दे, म्हटलं काय आपण पुन्हा उभा करू, म्हटलं कशाला तू रडते उगं. पण मी त्या दिवशी ठरवलं, शेतकरी म्हणून मी एवढं सक्षम असलं पाहिजे. माझ्या डोळ्यात एक सुनामी जरी आली ना तरी माझं घर मला जागवायचं आहे. पण अशा संकटानं मोडून पडून चालणार नाही. आणि अक्षरशः तो प्लॉट पडला, परत उभा केला. माणसं आणली, 30,000च्या नवीन काट्या आणायला लावल्या तिने. आणि त्या जतवरनं माणसं तसली टीम बोलवली. त्या सगळ्या काट्या लावून त्याने उभं केलं. 3ऱ्या दिवशी परत इकल्या बाजूला पडलं. म्हणलं आता ह्याचा उरकला कारभार. म्हणलं आता हे काय सगळं बिघडलं. म्हणलं आता असे प्रसंग येतात. तुम्ही त्याच्यासाठी तेवढी मानसिकता करून ठेवली पाहिजे. म्हणूनच हा धंदा सोपा नाही. इथं तुम्ही येतंय त्याच्यात का मी ह्या ज्या गोष्टी बोलतो नाही, तुम्हाला सांगितलं जातं नाही. माझा विरोध कशाला आहे?
तुम्ही जरूर शेतकऱ्याला मार्गदर्शन करा, पण अपेक्षा का वाढवून ठेवताय? त्याच्या 3,000 कॅरेटचे ती आरे झोपत सुद्धा नाही. 100चाच तोडा झाला वळतंय. अरे त्याला दर आहे, एवढं मोठं पैसे व्हायला लागले तर 100 निघू दे ना, अडचण काय आहे? नाही त्याचा 200 निघला आणि माझा 100च का? हे अशा कशानं शेती व्हायची? अशी कशी व्हायची शेती? कशी व्हायची अशी? असा विचार जर आपण सारखी तरमळ कुठं समाधान म्हणून नाहीच. समाधानी राहणं हे शेतीमध्ये बेस आहे. आयुष्य फार मोठं आहे. 100 वर्षाचं नियोजन करून तुम्हाला जगायचं आहे. ह्याच्यामध्ये महिना 2 महिन्यातल्या अपयशाला किती महत्त्व द्यायचं हे सुद्धा तुम्ही ठरवलं पाहिजे. अनुभव हा यातूनच येत असतो. तुम्ही चुकता तिथं तुम्हाला पैसा दिसत नाही, पण चुकता तिथं तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही लक्षात घ्या. पुढचं नियोजन चांगलं करा. शेणखत भरपूर वापरा. शेणखत हा शेतीमध्ये तुमच्या शेतीला जिवंत करण्याबरोबर आपल्या सगळ्यांना म्हणजे शेतीचं आरोग्य जपण्यापासून उत्पादन वाढवण्यापासून सगळ्या गोष्टीचा जर आधारस्तंभ काय असेल तर तो सेंद्रिय खत म्हणून शेणखत आहे. आणि आता बरेच लोक शेणखत विकत असतील, तरकारी करणाऱ्याला ती कमी पडतो. बऱ्याच वेळा तरकारी नाही म्हणून लोक ऊसाला वगैरे टाकतच नाहीत. ते चूकच आहे. ऊस असो, कुठलंही पीक असो, काही असो, शेणखत हा रानामध्ये गेला पाहिजे. म्हणजे जनरली तुम्ही रासायनिक जे आणता तेच तुम्हाला नैसर्गिकरित्या उपलब्ध करून देणारा मार्ग म्हणजे शेणखत आहे. आणि याचं खूप मोठं हे आहे, म्हणजे तुमच्या मातीमध्ये आणि शेणामध्ये तिपटीनं पाणी साठवून ठेवण्याची क्षमता खतामुळं वाढती. म्हणजे तुमची माती जर ड्राय होत असेल आणि त्यात जर तुम्ही शेणखताचा वापर करत असाल तर ती जमीन सातत्यानं ओलावा टिकून ठेवते आणि पिकांच्या दृष्टीनं ती अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळं हे लक्षात घ्या. या गोष्टीवर तुम्ही जर काम करायला चालू केलं ना, मग एक तुमच्या हातात अशी चावी येईल की त्याच्यातून फक्त तुम्ही यशस्वीच होणार. आणि त्याच्यामुळं तुम्ही शेणखत आता साधारण बघा 4-4.5 हजाराचा डंपिंग आपल्याला महाग वाटते, पण एक लिक्विडची 10,000ची बॅग आपल्याला काय वाटेना. आता हे न होतं तोटं एवढं मोठं, ती क्लोराईड आहे, त्याचा वापर योग्य नाही आणि ते लिचिंग होते. म्हणजे काय, तुम्ही 2 तास आज दिलं आणि उद्या 2 तास दिलं, 4 तासात ती मुळ्याखाली गेलं आणि ती वापरता पिकाला आलं नाही. 10,000तले 2,000 लागू पडले, 8,000 जमिनीमध्ये तळाला गेले, ती पाण्यात गेले, त्या खालच्या पाण्यानं तुमच्या शरीरात आले आणि तुम्हाला कॅन्सर किंवा इतर हार्ट रिलेटेड सगळ्या हे झाल्या. म्हणजे काय, हे थांबवणं गरजेचं आहे का नाही? मग आपल्या शेणखताला कमी जाते तर आता एखादा शेतकरी प्रामाणिकपणा पाला पाचोळसवर टाकत नाही, आपल्याला ती पाला दिसतं, एवढा पाला पडला असला आपल्याला ती काड्या टाकल्या त्या पाला टाक, ती पण खतच असते. ह्याचा विचार जर केला, म्हणजे शेतीचा विचार करून जर तुम्ही पीक नियोजन केलं तर निश्चितपणानं तुम्हाला ही पिकं अशीच आलेली दिसतील जी आज आपल्या समोर आज आपल्याला पीक दिसतंय. तर या मातीची तुम्ही काळजी, म्हणजे उत्पादन पैशाचं एक भाग तुम्ही त्या जमिनीला जपलंय, जमिनीलाही केलंय, हा दुसरा भाग. जमिनीचं नुकसान करून तुम्ही 10 जरी टन काढत असला म्हणजे जास्त, तरी ते परवडणारं नाही, कारण दुसऱ्या पिकाला तुम्हाला त्याचे परिणाम दिसायला. अशा अनेक शेती आहेत की ज्याच्यात पहिली उत्पादन जर त्याला विचारलं, गेल्या वर्षी एवढ्याच आलं, त्याच्या गेल्या वर्षी तेवढ्याच, पण आज मात्र पीक यायला त्या रानामध्ये तयार नाही. त्याच्यामुळं हे आपल्याला शेतकरी म्हणून एका अंगावर काम करायचं नाही, अष्टपैलू काम करावं लागतं शेतकऱ्याला. जिथं तुम्हाला मार्केटिंग महत्त्वाचं, पीक नियोजन महत्त्वाचं, व्हरायट्या सुद्धा महत्त्वाच्या. म्हणजे आज त्याचं तसं धाडसच आहे. आज त्यांनी ओमचा प्लॉट टाकला, आज एवढा भारी आणला त्यांनी, म्हणजे हे नवीन चॅलेंज असतं. नवीन एखादी व्हरायटी लावणं, ते आपल्या शेतामध्ये आणून त्याला ॲव्हरेज काढणं, ह्या सुद्धा गोष्टी चॅलेंजिंग असतात. आणि एक लक्षात घ्या, ज्या व्हरायट्या सातत्यानं मार्केटमध्ये असतात त्या व्हरायट्या हळूहळू त्याचं जी प्युरिटी असते किंवा जो रिझल्ट असतो तो राहत नाही. त्याच्यामुळे नवनवीन व्हरायट्या ह्या आपल्यासाठी खूप गरजेच्या आहेत. त्या तुम्ही असं म्हणू नका की 10 वर्षापूर्वी ती व्हरायटी होती म्हणून आज तीच व्हरायटी चांगली असेल. काय झालं आपण बघितलं, कलिंगडमध्ये तुमचं किरणपासून झालेला सुरुवात, किरणपासूनच किरण शुगर क्वीन किरण ह्याच्यापासून सुरू झालेला जो प्रवास आहे तो आज थांबायला तयार नाही. तरी पण त्या काळात आणि आज बघितलं तर तेवढंच ॲव्हरेज टिकून ठेवणं सुद्धा कठीण जातं ह्या लोकांना सगळ्या. म्हणजे कंपनी ज्या आहेत रोज काम चालू आहे, रोज रिसर्च चालू आहे, वातावरण तेवढंच बदलतं आहे, चॅलेंजिंग काम करणारे लोक आहेत ही सुद्धा. म्हणजे मला कधी कधी वाटतं मी
ह्याच्यावर खूप चांगलं प्रबोधन करू शकतो. ही जी कामं करतात लोक, आपण सहज एखाद्याला म्हणून जातो की बाबा हे ही ले, पण नाही, तसं नाही. ह्या सगळ्या गोष्टी मागं सुद्धा खूप मोठं काम चाललेलं असतं. आपल्याला चांगल्यातलं चांगलं 100 गोष्टी 1000 गोष्टी ज्यावेळेस ट्रायलला येतात, त्याच्यातून 10 गोष्टी पुढे येतात, त्याच्यातून एक चांगली व्हरायटी तुमच्यापर्यंत येत असते. मी ह्यांचं मानधनसुद्धा घेत नाही. मी तुम्हाला वाटत असेल एखादं पाकिट बिकिट की दिलं असेल याने, आणि मी घेत बी नाही, दिलं तरी बी. तर असं आहे, म्हणजे हे चांगलं प्रामाणिकच माझं काम आहे. ही लोक प्रामाणिकच आहेत. आपल्याला ही सगळी सिक्वल चालवायची आहे. व्यापाऱ्यांना आताच आवीसुद्धा म्हणलं ना, हे काय काय व्यापाऱ्याचा राग येते. हे काम सगळ्या क्षेत्रात 2 वर्ग आहेत. एक, आता काय व्यापारी बघा असे आहेत, म्हणजे कधी कधी ती माल घेणार नाहीत, पण घेतला तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान तर होऊ देत नाही. पण काय लोक असे आहेत ते, म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याचं अक्षरशः सगळ्यात जास्त नुकसानसुद्धा व्यापाऱ्यामुळे झालेलं मी बघितलं आहे. मध्येच प्लॉट सोडणं असू द्या, पैसे न देणं असू द्या, या गोष्टी होता कामा नये. या जन्मी केलेलं पाप हे याच जन्मात फेडावं लागतं, आणि लेकरा बाळाशीला सुद्धा गू काढावं लागतं. त्याच्यामुळं कुणाचं खायचं, जे ज्याचं मी अशी माणसं बघितली गाडीवाली ज्यांनी पावत्या घरात ठेवल्या पुस्तकं, काय ह्याच्यावर मी काय बोललं पाहिजे सांगा. आज त्याची लेकरं दिवसभर तोडणार, धुणार, पाठवणार, त्याचं सुद्धा तुम्ही पट्ट्या आणून दुसऱ्या पट्ट्या तयार करून त्या शेतकऱ्याला देता. विकृती एवढी वाढत चालली आहे मित्रांनो. गाडीवाल्याच्या गाडीत एकदा माल टाकला, आपण मालकच नाही. ती कुठं बी नेतं, कसं काय करते, हिथं टाक म्हणलं तर टाकत नाही, एवढ्यानं कमिशन ठरवल्याशिवाय देत नाही. म्हणजे एवढ्या जर संकट आपल्यासमोर असतील तर निश्चितपणानं चांगल्या लोकांना पुढं आणावं लागणार आहे. चांगल्या प्रबोधन करावं लागणार आहे. चांगल्या लोकांना बळ द्यावं लागणार आहे. जे काम चांगलं करतंय त्याला बाबा, आता माझ्या व्यापाराला मी सांभाळून घेतो. मला म्हणतात लोक दर्गा सांगत नाहीत. आता बघा कसं होतंय. आज माझं कटिंग चालू आहे. बॉक्स भरतोय माझा 14, 13, 14. जर 30 12 भरला असता तर माझा दर झाला असता 38 रुपये. बघा बरं का, साधा विषय. हे कसं असतं, म्हणजे कधी कधी आपला अज्ञान सुद्धा व्यापाऱ्यासाठी अडचणीचं असतं. व्यापारी जरी प्रामाणिक वागायचा असला तर आपली त्याला साथ लागते. पण ते काय म्हणतं माझ्या, पुन्हा खरं बोलून बी कडू शेतकरी असा आहे म्हणतं, आणि शेतकऱ्यासारखा बाद माणूस नाही म्हणतं. ती त्याची मानसिकता तयार होती का, तर आपली लोक त्याला तेवढा त्रास पण देतात. मी तसं नाही करत. मी काय करतो, मी व्यापाराला कायम सांभाळतो. ह्याचं कारण आहे, मला माहिती आहे माझा प्रत्येक प्लॉट काय क्वालिटीचा नसणार आहे. एखाद्या प्लॉटला अडचण आली ती कुणी काढायचं. मग तेव्हा मला चांगल्या व्यापारी गरज आहे ना. मग मी ना व्यापारी कधीच बदलला. मला 2 रुपये जास्त देणारे लोक येतात, मी त्यांना माल नाही देत. का देत नाही, मला माहिती आहे ही अप अँड डाऊन चालणार आहे. हे आज मात्र येते 2 रुपये जास्त येते, पण उद्या आपल्याला येत नाही. ह्या थेरे दे ही ओळखून घेतल्या पाहिजे. आता माझी पेटी भरते 14, त्याचा दर मधला. जर ती 12 भरत असते तर त्याचा दर टॉपचा. आणि आता तुम्हाला सांगतो 17 भरणारी बी आपल्या शेतकऱ्याला माहिती आहे, 16-17 नग भरणारी बी आपण खरबुजवले आहेत, तर त्याचा दर 12 एवढा होत नाही. आता मी दर काय सांगायला सांगा, मी कुठला दर सांगायला शेतकऱ्याला. आणि माझं म्हणणं असतं की फसवणूक झाली न पाहिजे. माझा चांगला मिळाला म्हणून जर मी टाकला तर शेतकऱ्याला पुन्हा त्या दराच्या खाली देऊ वाटत नाही. आणि ती दर व्यापाऱ्याला परवडत नाही म्हणून व्यापारी काय करते, त्याला तेवढा दर देत नाही. 2 दिवस कटिंग लावलं की त्याचं शेतात त्याचं बॉईल होऊन जातं. मग मी तेवढी सुद्धा काळजी घेतो की बाबा आपल्या काहीतरी सांगण्यानं त्याचं पडसाद चुकीचं पद. मी दर सांगतो, किती सांगतो मी, परवा चालवायच्या आधीपासून एवढ्यापासून एवढ्यापासून ह्याचं कारणच असतं. ती एक रेशो का असतो, तुमचा माल कितीनं भरतोय, किती नगानं भरतोय, ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. त्याच्यामुळं हे शिका, म्हणजे हे शिकलं की आपलं जेवढं अज्ञान कमी तेवढं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात. एकच व्यापारी टिकवायचं सोपं नाही. मी एकच व्यापारी टिकवला आत्तापर्यंत. मी जसं खरबूज लावतोय ती येते, कटिंग करते. दर नसलं त्याचा व्यापाऱ्यानं मला एकदा दिल्लीतनं फोन केला, मला काहीच माहीत. त्यानं फोन काय केला, मग त्याच्यापर्यंत काय ते पोस्ट केल्या, काय ती फॉलो करत असलं कुठं आपल्या ह्याच्यात, त्यानं बघितल्या. मग त्यानं मला फोन केला, ह्या व्यापाऱ्याला माझ्याकडे पाठवलं, म्हणजे असं असं त्यांना बोलायचं. मी म्हणलं त्यांची माझी ओळख नाही पाळणं. म्हणलं तुम्ही भेटते जाऊ म्हणलं डायरेक्ट. आता म्हणलं ही कशाला आहे म्हणलं, ती घाण केल्याने झाली की आपण. आणि होत नसतं तसं. ज्याचा त्याचा धंदा जनतेनं करू जाणं. आपण लगेचच ते बरीच लोक म्हणतात बघा, विकायला शिका, तिकडं जावा, पिकवा, चांगले संबंध ठेवा, मार्केटचा अभ्यास करा, इथपट ठीक आहे. स्वतःच विका म्हणणं म्हणजे ही मला न पटणारी गोष्ट. आता बऱ्याच ठिकाणी
म्हणलं जातं की शेतकऱ्यांना स्वतः विकायला शिकलं पाहिजे. मागचा माल विकणं होत नाही आपल्याला. मागं पडले आता मी गेलो ना शेतात 30-40 कॅरेट माल याला कोडं पडतात, ही कुठं पाठवायचं. हे तर म्हणतात सगळंच्या सगळं तुम्हीच विका. असं होत नाही. आपण ही सगळी शिकवल आहे. व्यापाऱ्यांचं काम व्यापाऱ्यांनी चांगलं केलंच पाहिजे. त्यांना संधी त्यांच्या आयुष्यात सोनं करून घ्यायची आहे. शेतकऱ्याला जेवढं मदत कराल तुमचा प्रपंच 100% त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. तर त्याच्यातून तुमचा प्रपंच सुखी 100% होणार आहे. शेतकऱ्याचं तुम्ही जेवढं भलं करून द्याल तुम्ही त्या शेतकऱ्यांना तुम्हाला 2 शिव्या देऊ द्या, पण ज्या परमेश्वर साक्षीला असतो या सगळ्या गोष्टीच्या आणि त्याच्यातनं हे सगळं चाललेलं असतं. तर बरंच झालं आहे बोलून, आता जास्त काय लांबवण्याचा अर्थ नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, हे तुमचे प्रश्न विचारा. आता कसं असतंय बोलताना बऱ्याच गोष्टीवर फोकस टाकायचं असते परंतु ते राहून जाते. जर तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा, त्याच्यावर आपण चर्चा करूया. चांगल्या माहिती इथून तुम्हाला मिळणं हे माझंसुद्धा एवढं आल्यानंतर एवढ्या किलोमीटर तुम्हाला भेटायला आल्यानंतर माझंसुद्धा ते काम आहे. तर आपण आता प्रश्न उत्तर बघूया काय म्हणजे शेतकऱ्याला काय प्रश्न माहिती आहे, त्यांनी प्लॉट आणलाय. होय होय बालायचं म्हणजे तुम्ही कधी चिमूटभर वॉटर सोल्युबल वापरत नाही आणि तेच त्यांचा प्रश्न आहे की कसं. आता तुम्ही ज्या वॉटर सोल्युबलबद्दल बोलताय त्याचा आपण 7 प्लॉट टोमॅटो लावले, त्याला आपण 1 चिमूटभर दिलं नाही. ते तुम्ही पोस्ट बघितली. खरबुजाला मी 3 डोस केले. 3 डोस वॉटर सोल्युबलचे कुठं केले. माझं प्लॉट थंडीमध्ये होतं. 1448ची 1 ग्रेड वापरली मी सेटिंगमध्ये. जाळीमध्ये वापरली 13-045 आणि आत्ता मी 27-42 1.5 किलो असं 7.5 किलो लिक्विड आपलं प्लॉटला गेलं आहे. या पिकाचं आणि टोमॅटोचं गणित वेगळं आहे. या पिकाला तुम्हाला ते औषध म्हणून काम करायचं आहे. वॉटर सोल्युबलला आपला पाक विरोधच आहे, ते वापरायचंच नाही अशी आपली पोस्ट कधीच नाही. आपलं मत लक्षात घ्या. एखादी गोळी आपण घेतो आपल्याला अडचण आल्यावर घेतो. समजा बी कॉम्प्लेक्स बिम्प्लेक्स बऱ्याच काय न्यूट्रिशन आहे माणसाला लागणारं, किंवा समजा आपण दवाखान्यात गेलो आजारी पडलो सलाईन लावलं, सलाईनवर महिनाभर लोक जगतात म्हणून घरी आल्यानंतर आपण जेवणच करतो. म्हणजे जेवणातनं मिळणारे घटक सलाईनमधनं समजा तेच जरी मिळत असलं तरी आपण ते घेत नाही. आपलं म्हणणं काय आहे, ते महाग आहे, ते डुप्लिकेट आहे, त्याचं भविष्य त्याच्याबद्दल आपण नादाला लागून आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं, होतेच. त्याच्यामुळं आपलं म्हणणं काय आहे, आपण सुरुवात आपली बेसल डोस तुम्हाला तुमच्या डोक्यातनं काढा की वॉटर सोल्युबल तुम्ही 1 टोमॅटोचा प्लॉट तुमच्या शेतात टाका आणि फक्त 2 बेसल डोस त्यामध्ये सुरुवातीचा एकदम बारका तुम्हाला एक माती लावताना दुसरा डोस केला. एकही पुन्हा किलो लिक्विड सोडायचं नाही. 1 किलो वरनं बेसल डोससुद्धा टाकायचा नाही. 1 नंबर पीक येतं. निदान 1,500 कॅरेटपर्यंत येतं आणि त्याच्या पुढच्या अपेक्षा तुम्ही ठेवू नये असं माझं म्हणणं आहे. कारण ती मातीवर लोड आहे, ते का तुम्ही काढत नाही, त्या मातीला तेवढं काम करावं लागतं, त्याच्यामध्ये मग तेवढं सोडावं लागतं, ते सगळ्या गोष्टी करावं लागतात. त्याच्यातून मातीचं आरोग्य संपत आहे. 3,000 निघणं हा एक बाजू झाली. आता कलिंगड असेल खरबूज असेल याला तुम्ही साधारण आता कसं बऱ्याच लोकांचं कसं आहे, सिमला मिरची असेल तुमचं खरबूज असेल कलिंगड असेल पाण्यागणिक म्हणजे 1 दिवसाआड लिक्विड देण्याची पद्धत आहे. आता जाधव साहेब शेजारी बसले, तुम्ही पुन्हा पर्सनली चर्चा करा, किती किलो गेले तुम्हीच विचारा. हे फक्त जिथं गरज आहे तिथंच गेलं पाहिजे. त्यावेळेससुद्धा व्यवस्थित तेवढीच काळजी घेऊन 2.5 किलोचे डोस करायचे. आता ते ऑक्साईड बिक्साईड म्हणतात ही लोक, आपला विश्वास अजिबात नाही. कारण सरकार दळबद्रे आहे. म्हणजे मी काय बोलतो ही व्यवस्था एवढी स्ट्रॉंग असायला पाहिजे होती. आपली फसवणूक होते आहे, ही जबाबदारी आपली नाही. ही जे आपण पाया पडून मत मागून गेलेली लोक आहेत का, ह्याने एक व्यवस्था ही अशीच तयार करा. एक बोगस दिसला, आमच्यात एक बोगस सापडलं होतं, काय करावं सांगा बरं. काय असावं. हवे मीठ आणि युरिया निघाला, कंपनी चालत होती, शेड बीड मारलेलं होतं, सगळं होतं. तिथं याराच्या बॅगा डुप्लिकेट करायचं चालू होतं. रेड पडली, सगळं झालं. 2-2.5 तास मिटवायला गेले. 2 तासानंतर 1 बॅग दाखवली, धरली पकडली. तिथं तर अख्खं गोडाऊन होतं सगळं. एवढी व्यवस्था भ्रष्ट आहे, एवढा सगळा विषय अवघड आहे. इथं चांगलं काहीतरी मिळेल. आता ही ऑक्साईड म्हणणार, पुन्हा त्याच्या पुढचं काहीतरी आणणार. मला एक लक्षात येतं आहे, बेसल डोस तुम्ही मका लावली 2 10-26ची पोती आणून टाकली तर त्या मकाला पुन्हा काही द्यायची गरज पडत नाही. 2-3 पोती टाकली. ही आपली सल्फेट फॉर्मवर या देशात हरित क्रांती झाली आपल्या, आणि त्याचं जुन्या लोकांनी अगदी चांगल्या पद्धतीनं संशोधन त्या काळात झालेलं आहे.
आणि ती आर्थिक हरित क्रांती आपल्या देशातली त्याच्यावर झालेली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आता मी नव्यानं सल्फेट फॉर्मबद्दल सांगण्याची गरज नाही. वॉटर सोल्युबलचा वापरच असा आहे, उद्देशच असा आहे की जर अडचण आली तर ती वापरलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं ज्या वेळेस तुम्हाला वाटतं की बाबा आज आता आपल्या पिकाला नैसर्गिकदृष्ट्या ट्रेस आला आहे, इथं काहीतरी म्हणजे आपल्याला थोडी अडचण येते, आता सोडण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यात मग तुमचं हे आहे मुळ्यांसाठी तुम्ही जी हे सोडता त्याच्यामध्ये झायटोनियम चांगला आहे, अतिशय बायोलॉजिकलमधला आहे, जोरात रिझल्ट आहे त्याचे. झायटोनियमचा वापर आपण केलाच पाहिजे. बरीच असे म्हणजे ट्रेस आला असेल काही असेल, आता कॅल्शियम नायट्रेट बोरॉन. तर आता एक खरबूज हातामध्ये माझ्या ज्याच्यावर माझं देणं पाणी फुडलं आहे, 1 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन मी सोडलेलं नाही, फवारलेलं नाही. म्हणजे हे वस्तुस्थिती दर्शक सांगतो. मग आपण म्हणतोच ती आपल्याला हे सगळं बेसलमध्ये एकच फक्त आपण त्या जर तुम्हाला ती एनर्जी नावाने येत असेल, बलराम नावाने येत असेल किंवा मॅग्नेट नावाने येत असेल, ह्या नावानं जी येतात औषधं म्हणजे बेसल डोसमध्ये, तर ती एखादं दुसरं बेसलमध्ये टाकलं काम संपलं. कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर तिन्ही एकत्र असतं ती. त्याच्यामुळे पुन्हा त्याला आणि पुन्हा ती द्यावं लागतं. आणि सगळी टाकतात बेसल डोस, सगळीच टाकतात, वरनं सोडायचं चालू असतं. हे कुठं तर आपला खर्च वाढवणाऱ्या गोष्टी त्या. आणि मग प्रत्येक मायक्रोन्यूट्रंट 1 किलो नाही, आपलं काहीच नाही. फक्त 3 डोस केले ती बी 14-48चे 2 आणि ते ह्याचं 42-47चा 1. तर अशा पद्धतीने हा सगळा विषय कमी करून बघा, पटतंय तुम्हाला. पण कधी तुम्ही प्रयोग करा, कमी सोडून बघा, तुम्हाला ते लक्षात यायला लागेल. मी जे बोलतोय आता, परवा तरी एक शेतकरी असे आलते, त्या भोरवरनं आलते त्या सांगोल्यातल्या कार्यक्रमाला 200 किलोमीटर. हे त्यांनी करून बघितलं, तर ते तुम्ही वापर कमी करून बघा, उलट रिझल्ट चांगले आहेत. दुसरा प्रश्न असा आहे, 4 प्रश्नांची भेळ मिसळ एकत्र प्रश्न मी तयार केला. चौघांमध्ये वेगवेगळं अंग आहे त्याला. पहिलं अंग आहे असं त्यांचं म्हणणं आहे की दुकानदाराचं असं म्हणणं आहे की 1 दिवसाला तुम्ही पाणी जेव्हा देताय तेव्हा प्रत्येक पाण्यातनं काहीतरी डोस घ्यायलाच पाहिजे, 1 खतांचा. दुसरं म्हणणं आहे त्यांचं की 25 किलो सोड म्हणते त्या आगच्या बॅगा. असं येतं की झाडं भरपूर आहे, ती फळं भरपूर आहे, त्याला किती घ्यायचं झाड. मग ते म्हणते झाडं भरपूर आहे, ती फळं भरपूर आहे, त्याला पुराय पाहिजे, ताकद पोचायला पाहिजे त्यांचं म्हणणं. बरोबर. दुकानदार पुढे आई शपथ आपलं काय नाही आता. गाडी लावली रस्त्यामध्ये हा फोडा बिडा या अंगातले हा. आणि तिसरा आहेत म्हणलं, 2-3 आहेत म्हणलं की 2. मी मिसळलं ती नाही, हे काय नवीन प्रश्न नाही. तुम्हाला सांगतो 1 दिवसाला सोडणं हे महत्वाचं आहे. म्हणणं येतं की पाण्यासोबत काहीतरी गेलंच पाहिजे, नुसतं नाही गेलं. वेलवर्गीय पिकं ऐका. समजा सगळं सोडलं आपण, म्हणजे लिक्विड शिवाय येतच नाही असं धरलं. तुम्ही बघा, ऑब्झर्वेशन तुमचं काय बघा. बऱ्याच वेळा आपल्या ह्याच्यामध्ये शेंदाड असायची पूर्वी, वेलवर्गीयमध्ये शेंदाड असायची, किंवा वेलवर्गीयमध्ये तुम्ही ते मोठा भोपळा बघितला का ती, हां काशी भोपळा वगैरे. आता त्याचं लॉजिक बघा, त्याला ना खताची चिमट असते ना, त्याला कशाचं काय असतं. ती वेल असतो का त्याचा थोडा लांबीला जास्त असतो. वेलाला पानं किती असते बघा तुम्ही. मग पाला जो आहे एका मधली पानं मोठी असते ती. तुम्ही काय जरी नाही केलं त्याला एक विशिष्ट साईज येते, जास्त महाग आहे ना, पण थोडी तुम्ही त्यात बेसल दिला त्याच्यापेक्षा अजून मोठी होईल, शेणखत दिला त्याच्यापेक्षा अजून मोठी होईल, बरोबर आहे. लिक्विड सोडलं तर त्याच्यापेक्षा थोडं अजून जास्त होईल ह्यांच्या हिशोबानं. मग क्रॅकिंग कधी चालू होतं, ही 1 दिवसावर सोडलं का. 50% खरबूजवाल्याचा प्रॉब्लेम क्रॅकिंग आहे, तो फक्त वॉटर सोल्युबलमुळे आहे. आमच्या 7 प्लॉटमध्ये 1 खरबूज क्रॅक नाही. आणि तुम्ही ही मी पोस्ट टाक, माणसं माझ्याकडे ते 500 एकर कन्सल्टिंगवाले सुद्धा लोक आले, त्यांना मी आधी सांगत जाऊन बघून या. मग मी त्यांना म्हणायचो, ते म्हणायचे काय तुमच्यात क्रॅकिंग कसं काय नाही. हा नाही पंप म्हणला, तर पंप आणणं म्हणजे काय, तुमचं खरबूज आहे ती ज्या दिवशी लागलं आहे का त्या दिवशी जी वातावरण आहे का. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, ते थंडीत जर लागला असेल आणि जर तुम्ही त्याला लिक्विड दाबून फुगवायचा प्रयत्न केला तर ती कडकपणा असतो त्याला, आणि लिक्विडमुळे फुटतं फक्त. जर तुम्ही लिक्विड नाही सोडलं तर ती भले साईज बारकी, ती फुटत नसतंच कधी. माल क्रॅकिंग फक्त चुकीच्या पद्धतीनं होतो, निसर्गतः माल कधीच क्रॅक होत नसतो.
क्रॅक होणं ही विकृती आहे. विकृती पिकामध्ये कधीच नसते, ती असती फक्त आपल्या त्या खतं सोडण्यामुळे. आणि बिगर खत न सोडता कोणाचा क्रॅकिंग झाला आहे बघा. म्हणजे साधारण विषय काय आहे की तुमचं फळ आहे, हे फळ आहे, हे वातावरणानुसार कडक आणि लवचिक होतं. मग हे थंडीत कडक आलेलं असतं. कडक म्हणजे एवढं कडक की म्हणजे तुम्ही काच असते का नाही, काचासारखा त्याचा लेअरवरचा कडक झालेला असतो. आणि हा जो आहे खाली लिक्विड सोडलं तुम्ही, झाड घेणारच आहे. झाडाचं कामच आहे तुम्ही सोडलेलं घेणं. चित्र वॉटर सोल्युबल आहे, एकदम फॉर्म्युलेशन त्याला जागच्या जागी. सलाईन कसं, सलाईनमधनं इंजेक्शन देणं हा जो प्रकार आहे की लगेच लागू पडतं, तसं याला सोडलेलं लिक्विड ह्यानं घेतलं. पण याची ही जर बघितली तर ही एकदम तेवढं फुगू शकत नाही. मग ह्यानं काय केलं पाहिजे, फुटलंच पाहिजे ना. ह्याला येतनं फुटल्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. आणि सगळ्यात मोठं नुकसान त्याच्यात नव्हतं. दुसरी गोष्ट, तुम्ही मी म्हणतोय म्हणून नाही, तर ही सगळी जी भोपळ्यासारखी पिकं आहेत वेलवर्गीमध्ये, त्याचं एकदा ऑब्झर्वेशन करा. तुम्हाला लक्षात येईल की त्याला तेवढी साईज ही येतच असते. वातावरणानुसार जेवढं ऊन वाढेल. आता कसं असतं तुम्हाला सांगू, खरबुजाचं कसं आहे, त्याचा टायमिंग पिरियड कसा आहे बघा, कसा बदलतोय बघा. तुमच्या दिवाळीतला प्लॉट तुमचा घेणार 84 ते 85 दिवस. तो का घेणार सांगा, थंडीमुळे नाही घेत. ते दिवसाचे तास कमी झाले. काय झालं, थंडीमुळं काय झालं, तुमचं थंडी 9-10 वाजेपर्यंत त्या धुकं ती सगळं ती 9-10 नंतर ऊन पडणार. आणि 5ला तर परत एकदा ती थंडी वाजायला चालू होणार. ती पिकं हे होणार. म्हणजे सूर्य बारका असतो त्यावेळेस आणि रात्र मोठी असते. मग तास 2-2, 3-3 तास दिवसाचे कमी झाले. त्यानं काय केलं, ते दिवसामध्ये कन्वर्ट केले पुढच्या. आता काय होतंय, सकाळी 8लाच त्याला 7लाच ऊन मिळायला चालू होते. आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 12 तास त्याला ऊन मिळते समजा, किंवा सूर्यप्रकाश मिळते. त्यानं काय केलं, ती दिवस कमी केले. जे वाढलेले दिवस होते कमी केले. नाही तर 60 दिवसामध्ये तुम्हाला हार्वेस्टिंगला ते येतं. मग एवढं जर निसर्गावर अवलंबून असेल, म्हणजे एवढं सगळं, तर साईज हा विषय सुद्धा ह्याच्यावर अवलंबून आहे. आज काय होतं, 19ची पेटी भरत होती आत्तापर्यंत, 17ची पुन्हा भरायला लागली, पुन्हा 14वर आली. आता तुम्हाला पुढच्या एप्रिलमधलं कटिंग तुम्हाला फक्त 4 नगानं दिसेल. किती, 4च नगानं. बॉबीजा ह्याचं तर कोणी घेतच नाही मार्केटमध्ये, लय साईज झाली म्हणून. ह्याला घेतच नाही, ती नकोच म्हणते, ओव्हर साईज पाठवूच नका म्हणते. मग ही तुम्ही काढून दाखवा थंडीत. मग त्याचा वॉटर सोल्युबलचा विषय कुठं झाला, साईजचा विषय हा गुणासंगत झाला ना. तसं नसतं, ह्यांच्या वॉटर सोल्युबल असतं तर तवा बी 1 किलोची साईज व्हायला पाहिजे. एक दिवस सोडणाऱ्याने तर कुठे किलोची साईज काढली मधल्या काळात, साधा विषय. त्याच्यामुळं हे लक्षात घ्या, जसा तुमचा प्लॉट पुढे येईल तशी तुम्हाला साईज येईल. इथनं पुढं तर लय मोठ्या साईज येतेल्या, आणि तुम्हाला तुफान साईज पावसाळ्यात भेटत असते कमी खर्चामध्ये. तर हे वॉटर सोल्युबलचं ह्या साईजचं बीचं काही गणित नाही. तुमच्या ह्याच्यावर जो बेसल डोस तर तुम्ही चांगला भरला, शेणखत दिलं, ह्यांचं फक्त. आणि असं नाही करा तुम्ही, मी सांगतोय हे खरं खोटं करायसाठी चाललंच नाही. तुम्हाला शेती करायची म्हणून चाललं, तुम्ही प्रयोगच केले पाहिजे. तुम्ही काय केलं पाहिजे, 2 प्लॉट टाका, एक तुम्ही जी रेग्युलर प्रॅक्टिस आहे त्याच्यानुसार टाका, एखादा तुम्ही शिकायसाठी टाका. मी ह्याला कमी वापरून बघतो किती फरक पडतं, खर्च किती वाचते आणि उत्पादन किती कमी होतं. अशा पद्धतीने एक प्लॉट करा. मी पुन्हा सांगायची गरज नाही, तुम्ही येऊन म्हणता की बाबा असं आपल्याला करावं लागतं. ही परिस्थिती आहे. म्हणजे हे अभ्यास केल्यावर तुम्हाला हे कसं आहे, आता हे सांगायचं म्हणजे चॅलेंजेस आहे, हे रिस्क आहे. मी असं सांगून जायचं दडदडीत समजा वा हे करू नका. ह्याच्यापेक्षा आपण काम करूया ना, ह्याच्यातून चांगला अजून काय येतं तुम्ही बघा. तुम्हाला निश्चितपणानं 1000% आणि ते पाणी बिणीचा जे विषय आहे का, 1 दिवसाडच दिलं पाहिजे, त्या संकटच दिला पाहिजे, अजिबात सगळ्या गोष्टी थोतांडा आहे त्या. ह्यांना तुम्ही कधी विचारा, ही काय मी तयार करून आणलेली माणसं नाही, ती हे शेती क्षेत्रात काम केलेली माणसं, मी कालचा आहे. ही खूप आधी संघर्ष ह्यांचं पण, म्हणजे फार ह्याच्यात पण आणली माणसं आहे. ह्यांना मी का डेमो टाकला, मला ते नर्सरीत आमच्यातल्या रोपं ॲडजस्ट केली ह्यांनी. तिथे गेलो, मला काय म्हणले 15 मिनिटाच्या वर पाणी देऊ नका. मग हे हसायला लागले. मी नाही काय बोललो, मला माहिती होतं माझं ज्ञान इथं सांगून उपयोग नाही. मग ह्याने हसायला लागले. ते म्हणले काय झालं, तुम्ही ह्यांना कशाला असलं काय सांगायला म्हणले, ह्यांचं वेगळं आहे. ते काय वेगळं आहे नाही म्हणले, हे 8-8 तास पाणी देतात म्हणले, 8-8, 10 तास पाणी देतात म्हणले. हाय म्हणले कसं शक्य आहे. ह्यांनी म्हणले ह्यांच्या प्लॉटला 17 दिलं मी, ह्यांना म्हणलं माझा 8 आहे, 17 देऊन मला नुकसान झालेलं बघायचं आहे.
मला बघायचं ना म्हणून नुकसान काय होतं. कुणीही लावा आणि 17 तास पाणी द्या आणि मला फोन करा. पिवळं पडलं 8 दिवसात तुमचं प्लॉट खेळ काळा डोम नाही झाला तर आपण कुठला पण स्टॅम्प कितीचा पण मिळतं त्याचा आणा, तुमच्या अख्ख्या प्लॉटचा खर्च मी द्या ना, पण आधी शर्यत लावायची. नाहीतर ते तसं आधीच करून तुमच्याकडनं जायचं मला नाही. मी द्यायला लागलो 17 तास पाणी असं तुम्ही मला म्हणा. मी तेव्हा ती आवी सुरू आहे ती मीडियावाले त्यांना व्हिडिओ करायला लावू, टॅम्प ठेवू, मी सही करून जाणार आणि तुमच्या रोपाचं सगळं पैसे मी देणार. 17 तास देऊन बघा ना काय होते, बघूया आपण काय नक्की होतं. मरती ती कशी विल्ट विचार करा. ह्या लोकांना किती नॉलेज कमी आहे. मी त्यांचा अपमान करणं हा उद्देश नाही. अहो नांगरट करतो आम्ही, मेहनत करतो, त्याची रोटर मारतो, 4थ्या दिवशी त्या जमीन बुरशी तयार होत असते तर त्याचं 60 दिवस होणारच नाही ती कंप्लीट. ती पीक आणि आयुष्याला आत्ताच म्हणते बुरशी येते, लगेच बुरशी येते, 4थ्या दिवशी बुरशी येते. अरे त्याच्या त्या शेताला एवढं केलं आम्ही, आमच्या शेतात बुरशी येते तू आधीच सांगतो, मग त्याला फळं कशी यायची, ती मार्केटला कधी जायची? शक्य नाही. हे सगळं तुम्ही डोक्यातनं काढा. ह्याच्यामुळं तुम्ही निम्म्या शेतकऱ्यांनी पाण्यातून रोपं घालवली, निम्म्या शेतकऱ्यांनी तुटाळ होते का नर्सरीवालेशनला म्हणते ती बघा हे रोपच बाद होतं, रोपच बाद होतं. चिटकलं नाही, चिटकावण्याची कला येड्या माणसाला कळते. तुम्ही रोप टाका, इथंच टाकायचं. आज बाळासाहेब आमच्यासाठी प्रयोग करा, ह्या रानात रोप टाका, बुजवा नाही, त्याला खड्डा खांदायचा नाही. रोज तुम्ही निष्ठेनं त्याला 1 तास पाणी, 1 बॉटल 1 लिटरची आणायची, त्याच्या बुडात वाचायची. ती रोप गेलं की मी आजपासून लिहून देतो महाराष्ट्रात एका ठिकाणी व्याख्यानाला बी जाणार नाही. क्रियाच काय आहे, ह्यांनी रोपं ह्यांचा फुटवा बघायची सवय आपल्याला, असं मुळ्या उचलायचं, मुळ्या बघाय, ती मुळी टाकली आणि त्याला पाणी दिलं. त्याला फक्त जोडणारं एकच, ह्याच्यावर एकच गोष्ट अशी आहे जी त्याला त्याच्यासंग जोडणार आहे, ती माती, पाणी. मातीला आणि त्या रोपाला फक्त नाळ जर जोडायची काम करून करत असेल तर पाणी करते, तीच देऊ नका म्हणताय, कशी शेती होणार आहे? त्याच्यामुळे फक्त पाणी द्या, 17 तास द्या, उद्या कुठलाही प्लॉट लावलं आणि फक्त आवीला घ्या, मला घ्या, शर्यत लावा. मी उघड चांगलं ह्या प्रॅक्टिसेस आहे द्या, अंच्या खरे द्या. ह्या अर्धा तास आणि 15 मिनिट वाल्यांनी वाट लावली आपली. निम्मी रोपं मरती ती तुटाळासाठी ह्यांच्याकडनं 4000ची तुटाळ आणायची. 17 तास द्या, बिनधास्त पाणी द्या. पहिल्या महिन्यात विल्ट येत नसती, त्याच्याबद्दल तुमच्या मनात सुद्धा. आणि काय होतं तुम्हाला सांगतो, रोप पिवळं पडते म्हणते, बरोबर आहे. तुम्ही समजा रोप 4थ्या दिवशी चिटकलं, पाणी कमी करा, तासावर या, ओल असते भरपूर. 1 तास पाण्यावर आलो आपण, 1 तास ज्यावेळेस पाण्यावर आपण येतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस ती पिवळं पडलेलं असतं, पिवळं पडलं काय झालं, पिवळं पडलेलं रोप अडचण काय आहे मला सांगा, ह्याच्याबद्दल काय कोणाची शंका आहे का? पिवळं जर्द पडलं आणि त्याचं 4थं पान बघायला तुम्हाला 5वं पान बघायला मजा येणार आहे. काळं डोंब पान तुम्हाला 7व्या-8व्या दिवशी ती रोप ओळखू येत नाही. किती पिवळं होऊ द्या तुमचं, घाबरत आहे कशाला? घाबरायचंच नाही आपल्याला. आपण कसं मग आपण पुढं जाणार आहे? आपल्याला जर विश्वास नसेल ही काळं होतं पिवळंच राहते का ती? त्याचा पुढचा शेंडा अतिशय हेल्दी निघतो का निघतो सांगा बरं? कोणाला उत्तर येते काय सांगा, काय घडत असेल? आवी माहिती द्या जरा, होऊन जाऊ द्या चर्चा आमची. म्हणजे रूट डेव्हलपमेंट व्यवस्थित झालं द्या की त्यांना सगळ्याला कळू द्या. 7 दिवसापर्यंत जर रूट डेव्हलपमेंट होऊन त्याचं न्यूट्रिशन घ्यायची क्रिया चालू झाली असेल 7 दिवसापर्यंत. बरोबर हा सांगा की. 7 दिवसापर्यंत जे रूट आहे व्यवस्थित मातीत पसरून सेट होऊन त्याचं जे अन्नद्रव्य ते उचलायला चालू करत असतं. बरोबर. त्यामुळे ते पुढचं पान परत, आणि जी पानं तयार झाली ती नर्सरी 2-4 म्हणा किंवा ह्याच्यात त्या उन्हामुळे जी पिवळी पडले त्याच्यामुळे परत हिरवं पान मातीत नाही. आणि तुमचं काय त्यांना द्या. हा सेट झाली ती. हा आता साधारण हा विषय कसा आहे बाबा, तुम्ही पहिलं पाणी दिलं ती कशासाठी दिलं? ती फक्त तुमचं रोप तिथं सेट होण्यासाठी दिलं, त्याच्या मागं तुमचा दुसरा कुठला सुद्धा उद्देश नव्हता. तुमचं म्हणणं की माझं एकही रोप तुटाळ झालं न पाहिजे म्हणून तुम्ही ती पाणी द्यायचं आहे. काय होतं बघा, 5 दिवस जातात, 6 दिवस जातात, तुम्ही जेव्हा ती 2-3 दिवसानंतर पाणी बंद करतं, चिटकलं म्हणून तुम्हाला लक्षात येतं की आता ह्यानं कसं चिटकलेलं कळतं. चिटकलेल्या रोपाची काम आणि बिगर चिटकलेल्या रोपाची काम
ज्याला ओळखू येत नाही त्यानं शेती करू नये. चिटकलेलं रोप जी काय मातीसंग चिटकलं ज्याची मुळी चिटकली ती अतिशय म्हणजे खड्डं उभं असतं, ते उन्हात सुद्धा सुकत नाही. आणि जी रोप ऊन पडायला लागल्यावर सुकतं ते अजून खाली त्याची मुळी जोडली गेली नाही असा त्याचा अर्थ असतो. त्याच्यामुळं पहिलं 4 ते 5 दिवस कशी गेले ती फक्त ती जी बघा बरं का कसं आहे, आळवणी हा प्रकार आहे का, जी माणसं पहिल्या 5 दिवसाच्या आत आळवणी घेते ती शुद्ध मूर्खपणा आहे. पहिल्या 5 दिवसात आळवणी घेण्याचं तोटं सांगतो तुम्हाला मी. आपली मुळी मातीला चिटकायला लागली की ही कडनं आलेलं औषध असतं का त्या गुंडीच्या मातीच्या, त्यानं ती मुळी जळती. नव्यानं कोवळी मुळी जी सुटून मातीला चिटकायला पाहिजे होती ती बरोबर त्या औषधाच्या ह्यानं जळती, कारण ते असतं कवळं आणि ह्याचा असतो प्रमाण जास्त. ह्यात खत बी असतं, ह्याच्यात एकाची कधी नसते. आळवणीत बुरशीनाशक असतं, कीटकनाशक बी असतं, काय जणांच्यात खत बी असतं. आता ती वतलं की जी मुळी असते का नुकतीच बाहेर निघून मातीला टच करणार तेवढं ती वतलेलं जास्त का त्याच्यामुळे ती जळती. त्याच्यामुळं मातीला ती चिटकण्यात अडचण करते कोण, आळवणी. मग आळवणी 5 दिवसात कधीच घ्यायची नाही. पहिल्या 5 दिवसाच्या आत आळवणी केली. मायक्रोरायझा तुम्ही लावल्या पाण्याची ड्रिंचिंग करता का एखाद्या वेळेस, समजा हिट असेल आपण पाणी देतो त्यावेळेस सुद्धा घेतलं तर चालतं. ती बायोलॉजिकल आहे, ती काय हार्मफुल नाही, ती फायद्याचं आहे तोट्याचं नाही. तर तुम्हाला सांगतो काय होतं, पहिल्या 4 दिवसामध्ये रोप चिटकलं ही एक क्रिया पार पडली. 5व्या दिवशीपासनं आपण जास्त पाणी सोडल्यामुळं काय झालं असतं माहिती आहे, तुम्ही जे शेणखत टाकलंय का ते फुगलेलं असतं. पाणी जाऊन ती भुसभुशीतपणा वाढलेला असतो. दाणेदार खत तुमचा 10-15% विरघळलेला असतो. आणि मग ती जी क्रिया आहे ना नुकत्याच ही झालेल्या अशा मुळ्या पसरल्या आणि तुम्हाला ती 4-5 दिवस ती सगळं आपटेक करायला चांगल्या पद्धतीने चालू करतं. आणि ह्याला कसं आहे, एवढं जर थोडं जरी आपटेक झालं तर त्याला आहे ती 3-4च पानं. त्याच्यामुळे त्याच्यावर जी ग्लेझिंग येतं ना 8व्या-9व्या दिवशी ते अप्रतिम असतं आणि ती नॅचरल असतं. म्हणून आळवणी काय लोक ती झाडावर आळवणी करते ती, म्हणजे त्याच्यात टिपकं पडून त्याचं कॉर्ची घेऊन बसतं सुरुवातीलाच. ती जखमाही द्या, म्हणजे जखमा कधी होतात बघा माणसाला, म्हणजे कणकण आधी ती आणि जखम परत होती. ती औषध पडलेलं असतं का त्या औषधानं रोपाला शॉक बसतो आणि रोपाला शॉक बसलेला आहे ती तुम्हाला ती जखम झाल्यावर कळतं. म्हणून आळवणी कधीही 5-6 दिवस घ्यायची नाही. 5-6 दिवसानं मात्र तुम्ही ती आळवणी घ्यायची आणि पाणी फुल द्यायचं. हे प्रयोग करा. आणि मग मला आणि माती लावण्याचा एक प्रकार आहे, ती माती होलं भरणे, कप लावणे, बरंच आहे हे सगळं, ह्याची सुद्धा गरज नाही. आता त्याचा आणि विषय समजून लय सांगावं लागेल मला. ती पण असाच येडेपणाच आहे. ती पण एक ही रोपाला आळं मी तर तुम्ही भरलं, मी पण नाही, 10 एकराला एकाही ह्याला 1 मूठभर माती टाकली. हे सगळं कुणीतरी सांगितलं म्हणून आपण करतो, त्याचा फायदा तोटा आपल्याला माहीत नाहीत. अशा प्रत्येक ठिकाणी सेटिंगमध्ये तीच विषय आहेत. वाढलेलं रोप सेटिंगमध्ये जाताना म्हणजे तुमचं जे आपण बनतो बघा, एखाद्या रोपाची वाढ कमी आहे म्हणून लोक टेन्शन घेते ते बऱ्यापैकी, पण जी रोप कमी वाढतं ती कधी फुल टाकत नाही आणि जी रोप लय फास्ट वाढतं ती नेमकं पुढे जाऊन ड्रॉपिंग करतं. फुल टाकून कोण देतं माहिती आहे का, ज्याची जास्त वाढ होती का ती फुलं टाकून देते, ती ड्रॉपिंग होतं, पुन्हा त्याला प्लॅनोफिक्स मारा, तुमचं बरंच काय मारतं. हे सगळं विषय नियोजनाचंच आहे, असं चुकीच्याच प्रॅक्टिसेस आहेत सगळं. खरबूज शेंडा मारते, मारायला पाहिजे का तुम्ही मारता शेंडा? मारते शेंडा. खरबूजचा शेंडा मारणं ही कशी पद्धत आहे तुम्हाला सांगतो. एखाद्या शरीराचं डोकं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं खरबुजाचा शेंडा महत्त्वाचा आहे. आणि कधी कळतं हवं माहिती आहे का, शेवटच्या 10-15 दिवसामध्ये. ही मी तर शेंड्यावर काम करणार माणूस आहे, म्हणजे मला शेंडा चालू नसला तर चेन पडत नाही. शेंडा थांबला की प्लॉट आला आणि सगळी जाळी भरण्यापासून सगळ्या क्रिया. आता काय पिकांना कसं वरदान आहे, ही जी सेगमेंट आहे आता ओम जे आहे, ओम किंवा तुमचं कुंदन लायलपुरी जे सेगमेंट आहे ज्याला जाळीचा प्रॉब्लेम नसतो, त्या पिकाला एक वेळ तुम्ही अडचण म्हणजे ह्याची, पण बॉबीचा जर शेंडा मारला तर जाळी चढतच नाही
आणि चढताना 50%च मालाला चढते. त्याच्यामुळं अशास्त्रीय आहे हे, केवळ अशास्त्रीय आहे. तुमच्या माझ्यासाठी सारख्याने आणलेल्या प्रॅक्टिसेस आहेत. निसर्गाला जर तुम्ही ही केलं तर तुमचं सेटिंग झालं आहे, तुमचं सगळं झालं. शेंडा मारताना सगळं सेटिंगमधनं पार पडलेलाच असतो की प्लॉट. तुमच्या ज्या अपेक्षा येते की बाबा मालच फुगला पाहिजे, आता ह्यानं जगू नाही तर न जगू, ही मेलं तरी हरकत नाही, माझा माल मला पदरात पाडायचा, ह्या एका स्वार्थापायी केलेली ती प्रॅक्टिस आहे. ज्याच्यातनं थोडीफार साईज वाढावी हा जर उद्देश वाढला तर त्याचा काय फायदा नाही. त्याच्यामुळे त्याचं डोकं ठेवा, त्याचं डोकं छाटून टाकू नका. नुसतं मुडदं ठेवून काय करायचं आपल्याला, त्याला नैसर्गिक पद्धतीनं वाढू द्या. ती वाढत नसतं. इकडं ज्यावेळेस फळं मोठं व्हायला चालू होते ती त्यावेळेस ऑटोमॅटिकली त्याच्यावर ब्रेक बसत असतो. हे नैसर्गिक ब्रेक बसतो त्याला. फक्त काय असतं, 4 दिवस उशिरा एखाद्याचा शेंडा रानात टाकत असेल किंवा तुम्ही चांगलं व्यवस्थापन केलं असलं तर थोडासा शेंडा पळतो, पण पुढच्या टप्प्यामध्ये तो शेंडा थांबत असतो.